काही अननॅचरल गोष्टी असतात, ते स्त्रियांना नाही आवडत. तर हं, उगीच काहीतरी अट्टहास. नाविन्य याचा अर्थ काहीतरी चुकीची क्रिया करायची नाही. नाविन्य म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारे एन्व्हायर्नमेंट बदला, हं. घरापासून दूर जावा, वेगळं काहीतरी करा, वातावरण छान करा. स्मेलसुद्धा खूप छान हां, इंटिमेट करण्यासाठी एक घटक आहे. म्हणून मी बरोबर. वारंवार म्हणतो, की ब्रेन आणि तुमची पंचज्ञानेंद्रिय हं. जगातले सर्वात मोठा सेक्स ऑर्गन. लग्न झालंय, मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. लग्नानंतर ना काही वर्षातच शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी-कमी व्हायला लागते. यामागचं काय कारण तुम्हाला वाटतं? एकमेकाची काळजी घेणं, त्याला माझ्याबद्दल काळजी आहे, मला त्याच्याबद्दल काळजी आहे, हे दर्शवणं. मग कृतीतून दर्शवणं, बोलून दर्शवणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हेल्दी सेक्स लाईफसाठी शरीर चांगलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे आणि तुमचा संवाद. आता सध्या आपण बघतो की सोशल मीडिया आहे, मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. सो या लैंगिक समस्या वाढण्यामागे सोशल मीडिया किंवा मोबाईलचा काहीतरी भाग असू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? काही टेक्निक सांगितले जातात, त्या शीघ्रपतनावरती आपण कंट्रोल आणू शकतो. किगल एक्सरसाइज असेल, ओके. स्टॉप अँड स्टार्ट नावाची टेक्निक असेल किंवा स्क्वीज मेथड असतील. हं. समस्या सुरू झाल्या स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला पाहायला मिळतं की बाहेर कुठेतरी ते शोधलं जातं. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतात, असं आपल्याला पाहायला मिळतं. सो तुम्हाला काय वाटतं, की खरंच तीच गोष्ट कारणीभूत आहे का यासाठी? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विनायक शिंदे सर, जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याविषयी सांगा, की एक्झॅक्टली डॉक्टर म्हणून तुम्ही आता काम करताय आणि त्यातही गायनोकॉलॉजिस्ट म्हणून काम करताय. तर किती वर्षापासून तुमचा हा प्रवास आहे, त्याविषयी सांगा? साधारण गेली 14 ते 15 वर्ष झालं मी नवी सांगवी पिंपरी चिंचवड शहरात ॲज अ गायनोकॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. ओके, ॲज अ गायनोकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, प्रेग्नन्सी रिलेटेड समस्या, स्त्री-पुरुष लैंगिक समस्या यावरती ओके. उपचार आणि मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. गेल्या 14 ते 15 वर्षात जवळ हजारो जोडप्यांना आपण यशस्वीरित्या उपचार आणि ट्रीटमेंट देण्याचं काम केलेलं आहे. सो आजचा आपला हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे, पण प्रत्येकाच्या घराघरातला हा विषय आहे. कारण या विषयावर कुणी बोलतही नाही. पण प्रत्येकाला असं वाटतं, की मला या विषयाविषयी माहिती हवी, माहिती करून घेतली पाहिजे. का? तर ती आज काळाची गरज आहे. का? जर ती माहिती करून घेतली नाही, तर कदाचित आज कुटुंब कुठलंही टिकणार नाही आणि आज जे वाढत चाललेले घटस्फोटाचे प्रमाण आहेत, कदाचित त्याला आजचा जो आपला विषय आहे, तो कुठेतरी कारणीभूत असू शकतो. अर्थात कुठल्या अनुषंगाने? जर तो तुम्ही नीट समजून घेतला नाही तर. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय चर्चा करणार आहोत तुम्हाला कळेलच. कुठेही जाऊ नका, बघत राहा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो डॉक्टर, आता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. नक्की, नक्की. सो डॉक्टर, आत्ता आपण बघतोय घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढलेत आणि त्याचं मुख्य कारण लैंगिक समस्या असं बऱ्यापैकी आपल्याला जाणवतंय. मग नक्की काय-काय प्रॉब्लेम्स आहेत, जेणेकरून लोकं घटस्फोटापर्यंत जातायत? पहिली जी समस्या आहे ती म्हणजे डिझायर मिसमॅच. हां. म्हणजे एखाद्या पार्टनरला इंटिमसी हवी असते आणि हं. एखाद्या पार्टनरची इच्छा नसते. तर मग एक पार्टनर फ्रस्ट्रेशनमध्ये राहतो आणि एक पार्टनर त्याच्याबद्दल अनअवेअर राहतो. म्हणजे डिझायर हां, मिसमॅच हां. हा एक दोन्ही पार्टनरमध्ये आढळणारी एक कॉमन समस्या आहे असं म्हणता येईल. दुसरी जी समस्या आहे ती पुरुषांच्या संदर्भात. तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन नावाचा आजार ऐकला असेल. याच्यामध्ये हां. काय होतं, की जी प्रमुख क्रिया करत असतानाच किंवा करण्यापूर्वीच इरेक्शन येत नाही. म्हणजे लिंगाला ती प्रॉपर त्राटता येत नाही. ओके. हां. त्यामुळे किंवा टिकून राहत नाही. त्यामुळे संबंध व्यवस्थित त्या होत नाहीत. हां. ही दुसरी. तिसरी जी समस्या आहे ती म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हं, म्हणजे वेळेपूर्वीच वीर्यस्खलन होणं. म्हणजे हं. सेक्स टाईम जो आहे तो कमी झाला असतो. साधारण हां. 1 ते 1.5 मिनिटातच ती क्रिया होते. त्यामुळे त्या पुरुषांवरती परफॉर्मन्स एन्झायटी आता फिअर निर्माण होते, की आपले शारीरिक संबंध व्यवस्थित होतील का नाही. ओह! मग एकदा का भीती निर्माण झाली का फेल्युअर आणि फेल्युअरनंतर पुन्हा भीती म्हणजे तो लूप तयार होतो. तर करेक्ट. ही एक कॉमन समस्या आता आजकाल पाहायला मिळायला लागली. हां, चौथी म्हणजे लिबिडो. लिबिडोला काय म्हणायचं एक सेक्सची इच्छा ती हां. कमी व्हायला लागली. काही हार्मोनल कॉजेस असतील, काही शारीरिक कॉजेस असतील, काही सायकॉलॉजिकल त्यामुळे लिबिडोवरती पण परिणाम झालेला आहे. यानंतर आणखी काय सांगता येईल, की स्त्रियांमध्ये जर पाहायला गेलं हां. तर पेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स. काही स्त्रियांना ओके. प्रॉपर तिथं लुब्रिकेशन प्राप्त होत नाही. हां, त्यामुळे व्हजायनल ड्रायनेस असतो आणि व्हजायनल ड्रायनेसच्या अवस्थेमध्ये तुम्ही जर ती ती क्रिया करायला गेला, हां. तर पेन होतं आणि पुढील शारीरिक संबंधाच्या वेळेस त्यांच्या डोक्यात असतं, की अरे अशीच पेन निर्माण झाली तर त्यामुळे ती सुद्धा सायकॉलॉजी हां. त्यांची तयार होते.
त्यामुळे अराउजल कमी म्हणजे इच्छा कमी होत नाही, डिझायर कमी होणं, आनंद त्यातून न मिळणं, असमाधान मिळणं, भीती हां. मनात बसणं, अशा प्रकारच्या काही समस्या व्हायला लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा समस्येबद्दल बोललं जात नाही, म्हणजे ओपन हां. कम्युनिकेशन होत नाही. हेही करेक्ट. महत्त्वाचं आहे. पार्टनरला काय पाहिजे, मला काय अपेक्षित आहे, हे बोलल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे बरोबर. ओपन कम्युनिकेशन हे खूप गरजेचं आहे. ह्या मी वरवरती कॉमन सांगितलेल्या समस्या आहे. या हां. व्यतिरिक्त आणखीही समस्या आहे. तुमचे पुढे जसे प्रश्न येतील तसं आपण डिस्कस करूयात. येस, आपण चर्चा करूयातच पुढं. नक्की, येस. नक्की, नक्की. सो डॉक्टर मग तुमच्याकडे जे येणारे पेशंट आहेत, ते एक्झॅक्टली या तुम्ही जे काही सांगितल्या कॅटेगरी त्यातल्या कुठल्या कॅटेगरीतले जास्त पेशंट तुमच्याकडे आहेत? म्हणजे आता सध्याचं तुमच्या विषयाला अनुसरून सांगायचं झालं, तर लैंगिक आयुष्यातल्या डिझायर कमी होणं, हं. अशा समस्या बऱ्याचदा पाहायला मिळाल्या. मग डिझायर कमी होण्याची स्त्रियांची कारणं वेगळी आहेत, पुरुषांची कारणं वेगळी आहेत. हां. स्त्रियांची कारणं काय आहेत, तर डिझायर कमी का होते, की आजकालची स्त्री जी आहे, कामात व्यस्त आहे, मुलाबाळांची जबाबदारी आहे, हां. त्यामुळे तेही प्रेशर आहे. त्यामुळे या गोष्टी करण्यामध्ये तिला इंटरेस्ट, एनर्जी उरत नाही. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, की आजकाल प्रसूतीनंतरच्या बऱ्याचशा समस्या उद्भवायला लागल्यात. म्हणजे हां. समस्या म्हणता येणार नाही त्यांना. फिजिओलॉजिकल चेंजेस असतात, काही हार्मोनल चेंजेस असतात, काही मानसिक चेंजेस असतात. जसं की प्रसूतीनंतर एखादा हार्मोन कमी जास्त होतो. हं. त्यामध्ये काय होतं, की प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन वाढतो. म्हणजे स्तनपानाच्या वेळेसचा जो हार्मोन वाढतो, हां. त्याचा परिणाम लिबिडोवरती होतो. म्हणजे तुमची सेक्सची इच्छा कमी होते. ओके. एस्ट्रोजन जर कमी झाला, तर व्हाजायनल ड्रायनेस वाढायला चालू होते. ड्रायनेस जर असेल, तर लुब्रिकेशन होत नाही. लुब्रिकेशन ओके. प्रॉपर न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी पेन, वेदना होतात. त्यामुळे पुढच्या वेळी शारीरिक संबंध ठेवताना इंटरेस्ट कमी होतो, भीती वाटायला लागते. ओके. अशा प्रकारच्या समस्या आहेत. पुरुषांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर इरेक्शन प्रॉपर न होणं म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा परफॉर्मन्स एन्झायटी शारीरिक संबंध करण्यापूर्वीच इरेक्शन येईल का नाही याची खात्री ओके. नसणं. बऱ्याचदा परफॉर्मन्स एन्झायटीमुळे किंवा अति उत्तेजनेमुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन पण होऊ शकतं. हां. एन्झायटी असते बरोबर. आणि ओव्हर एक्साइटमेंट म्हणा किंवा अति उत्तेजनामुळे इजॅक्युलेशनवरती कंट्रोल राहत नाही. म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हां. हेही होतं. बऱ्याचदा लॉस ऑफ लिबिडो पुरुषांमध्ये पण होतं, की अशा प्रकारची क्रिया व्हायला लागल्यानंतर मी पुढे ती क्रिया करेल का नाही? ओके. यामुळे काहीतरी त्याला फ्रस्ट्रेशन येतं किंवा डिप्रेशन येतं. टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन जो असतो तो कमी झाल्यामुळे सुद्धा इरेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा ओके. प्रकारच्या काही कॉमन समस्या स्त्री-पुरुषांच्या नात्याला डिस्टर्ब करणाऱ्या अशा प्रकारचे पेशंट सध्या आपण पाहत आहोत. याचबरोबर स्त्रियांचे काही मासिक पाळीचे समस्या असतील, त्याचाही इम्पॅक्ट असतो. इरेग्युलर पिरियड्स असतील, काही हार्मोनल चेंजेस ओके. असतील, प्रेग्नन्सी राहत नसेल, इन्फर्टिलिटी असेल. इन्फर्टिलिटी पण हा एक विषय सध्या वाढत आहे. त्या हां. प्रकारचे पण इन्फर्टिलिटी म्हणजे बाळ न होणे, अशा प्रकारच्या हां. समस्या असतात. ज्यामध्ये बऱ्याचदा इन्फर्टिलिटी इश्यू असतात, परंतु सेक्शुअल सुद्धा इश्यू असतात. त्यामुळे माझा दुहेरी बघण्याचा त्याच्याकडे दृष्टिकोन असतो, की खरं ती इन्फर्टिलिटीची केस आहे का सेक्शुअल समस्या आहे, हेही ओके. पाहिलं गेलं पाहिजे. कधी-कधी हे दोन्ही कॉम्बिनेशन सुद्धा असतं. अशा प्रकारे आपल्याकडे येणाऱ्या केसेसचा आपण व्यवस्थित अभ्यास करतो आणि त्याच्यावरती यशस्वीरित्या उपचार किंवा मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. तुम्हाला ओके. सांगू का काही गोष्टी मार्गदर्शनाने सुद्धा सॉल्व्ह झालेल्या आहेत. ओके. तर मग बऱ्याचदा असं होतं, की त्या ठिकाणी एखादी औषधी ट्रीटमेंटच द्यायला पाहिजे असं नाही. काउन्सिलिंग सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही ज्या काही समस्या सांगितल्या तुमच्याकडे जे येणारे पेशंट आहेत, समजा त्यातला आपण स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट घेऊयात, की ड्रायनेस खूप जास्त होत असेल आणि म्हणून पेन होतंय. समजा हा आपण विषय घेतला. हं. तर या मागचं एक्झॅक्टली सायंटिफिक कारण काय असेल, की ती गोष्ट का होते? तर हॉर्मोनल चेंजेस असतात. प्रसूतीनंतरची अवस्था याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की काही हॉर्मोनल इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन बॅलन्स होत नाहीत प्रॉपर. हां. त्यानंतर स्तनपानाची अवस्था जर चांगली असेल, एखादी स्त्री स्तनपान करत असेल, तर हां. प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन चांगला असतो. हां. तो तो जर जास्त वाढला, तर लिबिडो नैसर्गिकरित्या कमी होते. हेही कारण ओके. म्हणजे हॉर्मोनल कारण आहे. त्यानंतर इस्ट्रोजन जर कमी झाला, तर व्हाजायनल ड्रायनेस होतं. तर ओके. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी पेन, वेदना होऊ शकतं. हां. शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होणं याला मेडिकल टर्म आहे डिस्पॅरोनिया. ओके. टर्म अशी. आणि वजनस मस म्हणजे काही वेळा शारीरिक संबंध करण्यापूर्वीच ती मसल टाईट केली जाते, आकुंचन केलं जाते ओके. अशी. म्हणजे हे मेडिकल कारण आहेत. हां. त्याचबरोबर हार्मोनल सांगितले. त्यानंतर सायकॉलॉजी की मनात बसलेलं असतं, की बऱ्याचदा प्रसूतीनंतर किंवा प्रसूतीच्या दरम्यान प्रसूती व्यवस्थित सोयीस्कर व्हावी म्हणून तिथं कट घेतला जातो. इपिजिओटॉमी असं म्हटलं जातं. हां, हां. पेरिनेल टिअर गेलेला असतो किंवा तिथं कट घेतलेला असतो. हां. ती जागा आपली हील झाली का नाही बाबा, अशी मनात भीती ओके. असते. परंतु एक 3 ते 6 महिन्याचा कालावधी जाऊ दिला, तर तिची शारीरिक, मानसिक अवस्था व्यवस्थित होऊ शकते. या काळात पार्टनरने एकमेकाला समजून घेतणं खूप गरजेचं आहे. ओके. तिने ओपनली बोललं पाहिजे, मला असा-असा त्रास होतो आणि पार्टनरनेही म्युच्युअल कन्सेंटने ती क्रिया केली पाहिजे. तर अशा ओके. प्रकारे ह्या गोष्टीचा परिणाम सेक्शुअल लाईफवरती पण होतो आणि सेक्शुअल लाईफवर झाला तर नातं जर चांगल्या प्रकारे ते सॉल्व्ह झालं, तर ते नातं पुढं टिकतं व्यवस्थित. करेक्ट आहे. मग आता समजा असा एखादा प्रॉब्लेम असेल, तर मग काही त्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते का काउन्सिलिंगनी ही गोष्ट बरी होऊ शकते? बऱ्याचशा गोष्टी काउन्सिलिंगनी सुद्धा होतात, की हं. काही नाही बाबा, हे 3 ते 6 महिन्याची गोष्ट आहे. हील होणार आहे. बऱ्याचदा हां. ते हील झाले.
बऱ्याचदा कसं असतं, की आपल्या मनात राहतं तसं हां. किंवा स्त्रियांचं आणखी एक बघायला काय मिळतं, की स्वतःच्या बॉडीबद्दल एक विशिष्ट इमेज केली असते. हं. प्रसूतीनंतर वेट गेन झाले असतं. काही हां. महिला कृश झालेल्या असतात. म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास कमी झालेला असतात. आपला पार्टनर आपल्याकडे कसा पाहतोय, हा थोडासा त्यांच्या मनामध्ये विचार असतो. त्यामुळे त्यांचा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो किंवा अराउजल येत नाही, प्रॉपर हं. उत्तेजना येत नाही. तुम्हाला एक स्त्रियांबाबतीत एक उत्तम उदाहरण सांगतो. त्यांची जी डिझायर आहे ना, ती रिस्पॉन्सिव्ह असते. म्हणजे काय असतं, की आधी इमोशनल कनेक्शन असतं. हां. त्यानंतर फिजिकल इंटिमेसी असतं. करेक्ट. पुरुषांचं थोडंफार उलटं असतं. फिजिकल इंटिमेसी अगोदर असते हां. आणि इमोशनल कनेक्शन नंतर असतं. हां. त्यामुळे तुम्हाला ती क्रिया करायची असेल ना, तर स्त्रीला आहे ना, इमोशनली कनेक्शन सर्वप्रथम आवडतं. ओके. इमोशनली कनेक्टेड झाल्यानंतर पुढची क्रिया केली पाहिजे. स्पॉन्टेनियस कदाचित त्यांच्याकडे उत्तेजना नाही मिळणार, परंतु तुम्ही इमोशनली कनेक्ट असाल, त्यांना सपोर्ट केला, तर ती क्रिया व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे ओके. दोघा जेंडरमध्ये थोडासा हा फरक बघायला मिळतो. म्हणजे काहीमध्ये फिजिकल इंटिमसी अगोदर असते, काहीमध्ये इमोशनल कनेक्शन आधी असतं. परंतु हे व्हाईस वर्सा पण आहे. कारण प्रत्येक व्यक्ती एकसारखा हां. नसतो. परंतु नि अ, प्रकर्षणाने जाणवल्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे नातं जर टिकवायचं असेल, तर बऱ्याचदा हे काउन्सिलिंगसुद्धा महत्त्वाचं असतं. हां. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. तुमचा प्रश्न होता, की काउन्सिलिंगनी सॉल्व्ह होतो का काही गोष्टी? मेडिसिन. आता ड्रायनेस असेल, तर लुब्रिकेशन वापरण्याचा सल्ला दिला जातो. ज्या ओके. सुटेबल लुब्रिकेशन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याही गोष्टी केल्या जातात. म्हणजे थोडी मानसिक त्यांच्या मनातली भीती, की बाबा ही कमी होऊ शकते. आपल्याला डॉक्टरांनी काहीतरी औषध दिलंय, ते हां. हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिकता पण दृढ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे कधी ॲडवाईसने, तर कधी औषधांनी, अगदीच काय हां. लागलं तर पेन किलर वगैरे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण त्यांना प्रिस्क्राईब करू शकतो. जेणेकरून शारीरिक आणि मानसिक अवस्था ओके. व्यवस्थित होते. म्हणजे काउन्सिलिंग पण काम करतं. मेडिसिनची खरंच गरज आहे का? हेही पाहून हां. डॉक्टरना व्यवस्थित भूमिका तिथं बजावणं गरजेचं असतं. आता हे जर स्त्रियांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर आपण जसं तुम्ही मगाशी म्हणालात, काही लोकांना कॉन्फिडन्स नसतो, की आपण ते करू शकू का? आणि त्याच्यामुळं मग आपण डायरेक्ट हा शब्द वापरू शीघ्रपतन आपण ज्यावेळेस म्हणतो, ती हं, गोष्ट होऊ शकते. हं, सो हं. मनात एक भीती असते आणि कधी-कधी ती गोष्ट होते पण. मग यामागची एक्झॅक्टली काय मानसिकता असेल त्या व्यक्तीची किंवा का होतं हे? शीघ्रपतनाचा जर विचार केला ना, तर बऱ्यापैकी सायकॉलॉजिकल कंडिशन आहे. हां. शीघ्रपतन म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे ती क्रिया 1 ते 1.5 मिनिटाच्यात संपून जाते. हां. याच्यामध्ये काय झालं असतं, की स्ट्रेस हा फॅक्टर असतो आणि दुसरा जो फॅक्टर जो आहे ना, परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वी आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही याची एन्झायटी आधी. ओके. ही एक क्रिया आहे आणि दुसरी गोष्ट एन्झायटीसोबत काही जणांना अतिउत्तेजन असते. हं. त्यामुळे तो इजॅक्युलेशनवरचा कंट्रोल राहत नाही. म्हणजे ओके. एन्झायटीमुळे पण शीघ्रपतन होऊ शकतं आणि अतिउत्तेजनामुळे तो इजॅक्युलेटरी कंट्रोल राहत नाही. करेक्ट. आता याच्या जोडीला जर तुम्ही पॉर्नची सवय लागली असेल, की नको ते व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तर ओके. नको ते व्हिडिओने काय झालं, पॅटर्न तयार झालेला असतो. हां. आपला कॉन्फिडन्स कधी कमी होतो. आपल्याला काहीतरी वेगळं बघायची सवय लागलेली असते हं. आणि प्रत्यक्षात मात्र ती क्रिया वेगळी असते. कंपॅरिझन हां. होतं, पार्टनरची तुलना होते. करेक्ट. त्यामुळे अराउजल येत नाही किंवा जर झालं, तर ती क्रिया लवकर संपून जाते. असंही ओके. होतं. दुसरी गोष्ट शीघ्रपतनाचं आणखी एक कारण सांगेल मी, हस्तमैथून. ओके. बरेच डॉक्टरसुद्धा म्हणतात, की हस्तमैथून हेल्दी आहे. प्रत्येक माझं प्रांजळ मत मी सांगतो तुम्हाला. हस्तमैथून एन प्रकारे चांगलं नाही. माझं ओके. का मत असं आहे, की हस्तमैथुनाचा आणि इरेक्शनचा तसा काही विशेष फरक नाही. म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन हस्तमैथुनाने होत नाही. हां. परंतु लक्षपूर्वक ऐका, हस्तमैथुनामुळे शीघ्रपतन होऊ शकतं. बरं हे कसं ओके. होऊ शकतं बरं? काय असतं हस्तमैथुनामध्ये? आपण एका इमॅजिनेशनच्या द्वारे त्या प्रक्रियेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. हां. त्यामुळे ती क्रिया जी आहे ती आपण जलद आनंद घ्यायचा असतो आपल्याला. हं. दुसरी गोष्ट आपला हात जो असतो, तो ड्राय असतो, हं. कोल्ड असतो आणि व्हजाना म्हणजे योनी भाग असतो, तो मॉइस्ट असतो, ओला हां. असतो. तिथलं टेम्परेचर वेगळं असतं. आणखी हस्तमैथुनामध्ये क्रिया काय होती, तर हात जो असतो तो त्या भागावरती फिरत असतो, पेनिसवरती पुढे-मागे बरोबर. होतो हां. आणि ॲक्चुअल जी क्रिया असते त्यामध्ये ते पेनिस जे आहे ते इन अँड आउट होत असतं. हे हां. म्हणजे ह्या क्रियेमध्ये फरक आहे. अशीच सवय जर तुम्हाला लागली, लवकर त्या अतिउच्च बिंदूपर्यंत जायची, तर हं. तुमचा बेडवरचा परफॉर्मन्स हा कमी होतो. त्यामुळे ओके. तुमचा कॉन्फिडन्स जायला लागतो. त्यामुळे हस्तमैथून सुद्धा एक प्रकारे शीघ्रपतनाला कारणीभूत आहे. दुसरी ओके. गोष्ट पॉर्नची सवय आपल्याला बघायला लागलेली आहे. मेंदूला एक आपल्या वेगळी सवय लागलेली आहे. त्यामुळे आपलं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ॲक्चुअलमध्ये सत्यता वेगळी असते. त्यामुळे तुमच्या रिअल एक्स्पेक्टेशन्स वेगळ्या असतात आणि हां. गृहीत धरलेल्या एक्स्पेक्टेशन्स वेगळ्या असतात. हां. त्यामुळे स्ट्रेस येतो करेक्ट. आपल्याला, की बाबा आपण परफॉर्मन्स करणार आहे का नाही. त्यामुळे कदाचित प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारख्या समस्या उद्भवायला लागलेत आणि ओके. याच्यामध्ये सायकॉलॉजिकल रोल जास्त आहे. त्यामुळे बऱ्याचदा नुसतं मेडिसिननी भागत नाही. हं. याच्यामध्ये काउन्सिलिंग, तुम्हाला ट्रेनिंग देणं खूप गरजेचं
आहे. काही ओके, टेक्निक्स पण आहेत. तुम्हाला जर डिटेल पाहिजे तर आपण इथे सांगू शकतो. ओके, परंतु मला वाटतं एवढ्या साठी उत्तर ठीक आहे. काही टेक्निक सांगितले जातात. त्या शीघ्रपतनावरती आपण कंट्रोल आणू शकतो. किगल एक्सरसाइज असेल, ओके. स्टॉप अँड स्टार्ट नावाची टेक्निक असेल किंवा स्क्वीज मेथड असतील. हं. याबद्दल डिटेल माहिती मी माझ्या YouTube चॅनलवरती दिलेली आहे. डॉक्टर विनायक ओके, शिंदे ऑफिशियल YouTube चॅनल. आपल्या प्रेक्षकांना सांगेल, की तो ओके, YouTube चॅनल पहा. इथे थोड्याशा मर्यादा आहे. जितकं मला शॉर्टमध्ये सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी ओके. प्रयत्न करत आहे. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये जी एक सवय लागलेली असते ना आपल्याला, पहिली गोष्ट म्हणजे हस्तमैथुनाची सवय सोडा. मी हं, प्रकर्षाने वारंवार सांगेल, हं, हेल्दी, अनहेल्दी प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु मी प्रॅक्टिकली ज्या गोष्टी बघितल्यात आणि मी अनुभवतोय, की हं. जेव्हा ही तुम्ही सवय कमी करता, तेव्हा तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये बरा होण्यासाठी मदत होते. पहिली गोष्ट म्हणजे हस्तमैथुन सोडा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय आता स्खलन होणार आहे, त्याला एक हं, टेक्निक आहे स्टॉप अँड स्टार्ट नावाची. हं. ती क्रिया थांबवायची काही सेकंद आणि पुन्हा स्टार्ट करायची. परत ओके, थांबवायची, पुन्हा स्टार्ट करायची. स्टॉप अँड स्टार्ट. असं 3-4 वेळा जर केलं का तुमचा तो सेक्स टाईम वाढायला मदत होईल. ओके, हां, ही एक टेक्निक आणि हे मेडिकली प्रूव्हन टेक्निक. मी जे सांगतोय ते मेडिकली प्रूव्हन टेक्निक सांगतो. तिसरी ओके. जी टेक्निक आहे ती म्हणजे स्क्वीज मेथड. हा तुमचा शिश्न भाग आहे. हं, समजा त्याच्या पुढचं जे हेड असतं आणि हं. मागे एक पूर्ण बॉडी त्या याची अवयवाची, त्या बेसला शारीरिक संबंधाची क्रिया ज्यावेळेस आपल्याला वाटतं, की ती स्खलन होणार आहे, ते थोडंसं बाहेर काढायचं आणि त्याचा बेसला थोडा वेळ प्रेस करून ठेवायचं, प्रेशर द्यायचं आहे. ओके, स्क्वीज मेथड. इनिशियली म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली मेथड आहे. स्क्वीज मेथड. थोडा 5 ते 10 जेवढं आपलं 5 ते 10 सेकंद जेवढं आपण प्रेस करू शकतो, हं, ते करायचे आहे. त्याला म्हणायचं स्क्वीज मेथड. चौथी अतिशय उपयुक्त सांगतो मी, किगल एक्सरसाइज नावाची हं. एक्सरसाइज आहे. प्रमुखतः ज्यावेळेस याचा शोध लागला किगल नावाच्या डॉक्टरांनी हे शोधून काढलेलं आहे. हां. तर ती कशासाठी शोधून काढली होती, की प्रसूतीनंतर पेल्विक फ्लोअरच्या मसल स्त्रियांच्या ओके. त्या वीक होतात. हां. त्यांना स्ट्रेंथ देण्यासाठी किगल एक्सरसाइज शोधली गेली. भविष्यामध्ये नंतर असं निदर्शनास आलं, युरिनरी प्रॉब्लेम असतील म्हणजे लघवी संदर्भात समस्या असतील, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या समस्या असतील, इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखी समस्या असेल, या समस्यांमध्ये सुद्धा पेल्विक फ्लोअरच्या मसलला ट्रेनिंग दिली तर ह्या समस्या सुधाराव्या लागतात. म्हणून ओके. पुरुषांना सुद्धा ती टेक्निक किंवा ती एक्सरसाइज ॲडवाईस केली झाली. हं, आता याचा किगल एक्सरसाइजचा फार वर्षापूर्वी आपल्या योगशास्त्रात एक मूलबंध नावाचा हं. एक योग आलेला आहे. जे आध्यात्मिक असतील किंवा योगशास्त्राचा अभ्यास करणे असतील ते थोडंसं रिलेट करू शकतात. मी त्याचा संबंध किगल एक्सरसाइजशी कसा जोडला आहे, की हां. मूलबंध नावाच्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं? किगल एक्सरसाइजची साधर्म्य आहे. किगल एक्सरसाइजच्या नावाने बऱ्याच एक्सरसाइज पाहायला मिळतील, एक्सरसाइज पाहायला मिळतील. परंतु एक सिंपल टेक्निक सांगतो. हं, मी वारंवार सांगतो ही टेक्निक आणि सोपी आहे. सपोज तुमचं हे मलद्वार आहे. हं, जिथून विसर्जन होतं. हं. ती मलद्वार काय करायचं थोडंसं आवळायचं आहे, खेचून ओके, धरायचं आहे आणि वरती खेचून धरायचं आहे. श्वास तुमचा जसा ठेवू शकता तसा ठेवायचा आहे. परंतु ही कृती करत असताना छाती, पोट आणि बटक्स हे स्क्वीज नाही करायचे. फक्त हं. संडासची जागा. ही मसल कशी ओके, ओळखायची हे सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इथं जितकं शक्य आहे तेवढं ओके. सांगतो. हं, फक्त एक ही प्रॅक्टिसने येणारी क्रिया आहे. हं, मलद्वार आतमध्ये खेचून धरायचे आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 त्यानंतर पुन्हा रिलीज करायचे. हं. 5 सेकंद होल्ड करायचे, 5 सेकंदांनी पुन्हा रिलीज करायचे. पुन्हा हां. 5 सेकंद थांबायचे, परत 5 सेकंद होल्ड करायचे. 5-5 सेकंदाचे 3 सेट करायचे, हं. म्हणजे होल्डिंगवाले. चौथी क्रिया कशी सांगितली, की घट्ट पकडायचे आणि सोडायचे, पकडायचे आणि सोडायचे. असं किती वेळा करायचे? 10 वेळा करायचे. ओके. पुन्हा 10 वेळा, पुन्हा 10 वेळा. 3-3 सेट जर तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री जर केले, हं. तर तुमच्या तो कंट्रोल येण्यासाठी मदत होते. बऱ्याच ओके, जणांना वाटतं, की हा मलविसर्जन करताना कृती करायची आहे. तर लक्षपूर्वक ऐका, ही बसून करू शकता, झोपून करू शकता, उभं राहून करू शकता. ओके. फक्त नियम काय आहे, की दर 3 दिवसांनी विश्रांती द्यायची आहे. कारण बरं. त्याची ओव्हर ट्रेनिंग पण होता कामा नये. हां, ओके. तर विश्रांती देणं गरजेचं आहे. कारण सलग जर तुम्ही दीड महिना हा हं, एक्सरसाइज केला, किती मिनिटाचा आहे सर? 1.5 मिनिटं जातात फक्त एका वेळेस. हं. 1.5 मिनिटं सकाळी, दुपारी, रात्री. 3 दिवसातनं एकदा परत विश्रांती. अशा प्रकारे जर तुम्ही 4 ते 6 आठवडे यू कान म्हणजे तुम्ही विश्वास होणार नाही, की दीड महिना जर केला, मी हां. सांगितल्याप्रमाणे, तर बऱ्यापैकी इरेक्शनला, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनला, युरिनरी कंट्रोलला मदत होते. अतिशय ओके, उपयुक्त असं आहे. त्यामुळे तुम्ही अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे, परंतु या 4-5 टेक्निक तुम्हाला ओके. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये अतिशय उपयुक्त आहे. आता आपण बघतो, की लग्न झालंय, मग हं. ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. अरेंज मॅरेजमध्ये तरी थोडंसं अगोदर एकमेकांना ओळखत नसतात. हं. पण आपण लव्ह मॅरेजमध्ये बघतो, की अगोदर एकमेकांची ओळख असते. बऱ्यापैकी एकमेकांविषयी माहिती असतं. पण तरीही लग्नानंतर ना काही वर्षातच शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी-कमी व्हायला लागते. यामागचं काय कारण तुम्हाला वाटतं? मोनोटोनी म्हणजे एकसारखेपणा, रुटीन वाटतं.
रुटीन ओके. झाली असते. ती क्रिया आपल्याला रुटीन झालेली असते. त्यामुळे एकसारखेपणा, नाविन्य काय राहत नाही. हं, म्हणजे हे एक रुटीन टास्क वाटू लागतं. हं. हे एक कारण सांगता येईल. दुसरी म्हणजे स्ट्रेस आणि जबाबदाऱ्या. फॅमिलीच्या जबाबदाऱ्या असतात. त्यानंतर काम करायचं असतं. स्त्री-पुरुष दोघांनाही काम करायचं हां, असतं. त्यामुळे त्या गोष्टीकडे पहिल्यासारखा इंटरेस्ट राहिलेला नसतो. इंटरेस्ट कमी होतं. त्यानंतर काय होतं, की बऱ्याचदा ओपन कम्युनिकेशन होत नाही. आपण गृहीत धरतो. हां. पुढच्या व्यक्तीला गृहीत धरतो आणि एखादा पार्टनर अनअवेअर राहतो. कारण गृहीत धरणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ओपनली बोललं जात नाही. ह्या गोष्टींवरती ओपनली बोललं पाहिजे, की पार्टनरला दुसऱ्या पार्टनरकडून काय अपेक्षा आहे. खरं. अक्षरशः तुम्ही सेक्स ह्या विषयावरती सुद्धा ओपनली बोललं पाहिजे. ही गोष्ट आहे. त्यानंतर स्त्रियांचे मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलं आहे, की हं. प्रसूतीनंतरचे काही बदल असतील हां. किंवा मग 40 नंतर किंवा 30 नंतर, 40 नंतर प्रमुखतः बऱ्याचदा काय होतं, की पेरिमेनोपॉजल अवस्था म्हणजे हं. मासिक पाळी जाण्यापूर्वीची किंवा त्याच्या अराउंडची हां. अवस्था किंवा मेनोपॉजची अवस्था. हं. याच्यामध्ये सुद्धा काय होतं, की एस्ट्रोजन कमी होतो म्हणजेच ड्रायनेस वाढतो. पुन्हा तेच की ड्रायनेस वाढला, लुब्रिकेशन कमी झालं, तर अराउजल कमी होणार आहे, इंटरेस्ट कमी होणार आहे. बरोबर. जबाबदाऱ्या वाढत असतात, मुलं मोठी व्हायला हं. लागलेली असतात किंवा काही जणांची 1-2 वर्षानंतर थोडी इंटिमेसी आर्थिक जबाबदारीमुळे सुद्धा कमी होऊ लागते. म्हणजे ही ओके. कारणं आपल्याला निग्लेक्ट करता येणार नाही. यासाठी तुम्हाला नाविन्य आणण्याची गरज आहे. बऱ्याचदा मगाशी पण सांगितलं, की पॉर्न व्हिडिओमध्ये आपण वेगळं बघत असतो. हं. अपेक्षित मात्र वेगळं असतो. ड्युरेशनबद्दल, परफॉर्मन्सबद्दल वेगळ्या काही संकल्पना तिथं पाहिलेल्या असतात. परंतु ते प्रत्यक्ष नसतं, अवास्तव असतं आणि हं. प्रत्यक्षात मात्र वेगळ्या आपल्याबरोबर गोष्टी घडतात. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतं. स्त्रियांमधले अराउजल कमी होणं, पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि हां. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, लॉस ऑफ लिबिडो, इच्छा कमी होणं, या गोष्टी हळू त्या कंटिन्यू व्हायला लागतात. त्यामुळे ओके. वेळेस तुम्हाला जर जाणवायला लागलं, तर ह्या गोष्टी आपण डॉक्टरांशी डिस्कस केल्या पाहिजेत किंवा डॉक्टर म्हणण्यापेक्षा पहिले तुमच्यामध्ये संवाद झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगेल 3 महत्त्वाच्या हं. गोष्टी आहेत. एक प्रेम, विश्वास आणि संवाद. नातं टिकवण्यासाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके. संवाद, ओपन कम्युनिकेशन हा पिलर आहे, म्हणजे कोर पिलर आहे कोणत्याही नात्याचा. म्हणजे जरी काळ लोटला असला, तरी ओपन कम्युनिकेशन दररोज नाही, परंतु नियमितपणे एखादा टाईम हं. स्वतःच्या व्यक्तीसाठी किंवा कपलसाठी एकमेकांसाठी काढणं खूप गरजेचं आहे. पण आज आपण बघतो, की जसं तुम्ही म्हणालात, की घराचं काम आहे हं, किंवा कमवायचंय, घर चालवायचंय, प्रेशर आहे, सोसायटीचं प्रेशर आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टीमध्ये आज असं पाहायला मिळतं, की नवरा-बायको स्वतः एकमेकांच्या बाजूला झोपत सुद्धा नाहीत. दिवसभराच्या कामाने दोघंही थकून जातात आणि सेक्स किंवा शारीरिक संबंध ही गोष्ट बाजूला राहते. मग आजच्या काळात जगताना हेल्दी राहण्यासाठी सेक्स लाईफ किती गरजेची तुम्हाला वाटतं? सेक्स लाईफ ही महत्त्वाची आहे. परंतु सेक्स लाईफ नुसती कारणीभूत नसते. बऱ्याचदा तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता, की घटस्फोट होण्यामागे काय हं, कारणं आहेत? तर त्याच्यातलं सेक्स लाईफ हे मेजर कारण असू शकतं. परंतु केवळ सेक्स लाईफ चांगली नसली म्हणजे घटस्फोट होतात असं नाही. हं. तर काय झालंय आजकाल इमोशनल बॉन्डिंग कमी झालंय. तुम्ही ओके. इमोशनल कनेक्टेड कमी आहात. हं, लिटरली कपल्सला काय वाटतं, की हा मला इग्नोर करतोय किंवा ह्याने मला पाहिलंच नाही, मला बोललंच नाही, ओपन हं. कम्युनिकेशन नाही. सिंपल गोष्ट सांगतो, प्रत्येक वेळेस ॲक्चुअल सेक्स व्हायला पाहिजे असं नाही. ज्या नॉन सेक्शुअल जेस्चर असतात म्हणजे प्रेमाने बोलणं, हां. प्रेमाने स्पर्श घेणं, तुम्हाला वाटेल काय सांगतायत, परंतु हातात हात घेणं, मिठी मारणं, ओके. प्रेमाने बोलणं, स्पर्श करणं, विचारपूस करणं, याने काय होतं, की तो माझ्याशी कुठेतरी कनेक्टेड आहे, ती हं. माझ्याशी कनेक्टेड आहे. त्याला केवळ सेक्स नको आहे. भावनिक नातं ज्यावेळेस दृढ व्हावं लागतं, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन सिक्रेट होतो. म्हणजे तो काय करतो, बॉन्ड वाढवणारा हार्मोन असतो. म्हणजे सेक्शुअल लाईफ इम्पॉर्टंट आहेच, परंतु हां. ज्या छोट्या-छोट्या कृतीमध्ये तुमचा बॉन्ड घट्ट होतो, म्हणजे इमोशन्स तुमच्या जेवढ्या स्ट्राँग असतात, त्यावेळेस बऱ्याचदा तुमची ती क्रिया आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा किंवा 15 दिवसातून एकदा झाली तरी काही हरकत नाही. कारण ओके. तुमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं असतं. केवळ बरोबर. सेक्शुअल ॲक्टच हं. महत्त्वाचं आहे असं म्हणणार नाही. परंतु त्याला निग्लेक्ट करता कामा नये. कारण शारीरिक, मानसिक, इमोशनल या तिन्ही गोष्टींवरती तुमची एकजूट झाली पाहिजे. या तिन्ही ओके. गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कदाचित एखाद्या पार्टनरला इंटरेस्ट नसतो, परंतु हं, एखाद्या पार्टनरची इंटरेस्ट खूप असतो. हं. त्यामुळे ते बोलून दाखवलं पाहिजे. कदाचित असंही असतं, की एक टॅबू आहे, की फक्त पुरुषांनीच पुढाकार घेतला पाहिजे. स्त्रीने काही बोललंच नाही पाहिजे. हां. असंही आहे, की जी क्रिया झाली पाहिजे ती पुरुषाकडून झाली पाहिजे. करेक्ट. स्त्रीकडून पाऊल उचललं गेलं नाही पाहिजे. पण असं नसतं. व्यक्तिपरत्वे डिझायर मिसमॅच होऊ शकतात. डिझायर मिसमॅच होणं हा काही दोष नाही. परंतु अनस्पोकन राहणं, हां. त्याच्याबद्दल न बोलणं हे मात्र चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे बोला, सेक्शुअल हेल्थवरती बोला. कुठल्या ओके. प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही बोला. नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करा. डिस्कस केल्यानंतर त्या समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. सो अजून आता एक पुरुषांच्या बाजूने मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय, की आपण बघतो, की स्टॅमिना नसणं किंवा ताठरता म्हणतो आपण, की ती नसणं
म्हणून पुरुषांना असं वाटतं, की समजा ताठरता नाही आली, ती जास्त वेळ नाही टिकली, तर सेक्शुअली आपण फेल होऊ. सो ती एक भीती असते. सो ताठरता ही जी गोष्ट आहे, त्या संदर्भात एक्झॅक्टली तुमच्याकडे जे काही केसेस येतात, जरा त्यामध्ये काय अनुभव तुम्हाला येतात त्या जरा सांगा ना? बरोबर. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आत्ताच्या काळात हा म्हणजे वेगाने वाढणारा आजार आहे म्हणा किंवा एक लक्षण पण आहे. हां. त्याच्या संदर्भात मी डिटेलमध्ये सांगू शकतो. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय? इनॅबिलिटी टू सस्टेन ऑर मेंटेन अॅन इरेक्शन. हां. मराठीत सांगायचं झालं तर लिंगात ताठरता येत नाही. भले हं. ती शारीरिक संबंधापूर्वी किंवा शारीरिक संबंध चालू असताना सुद्धा निघून जाणं, हं. व्यवस्थित टिकून राहत नाही. त्यामुळे ही क्रिया तुमची व्यवस्थित नाही झाली तर कुठेतरी आपण फेल झाल्यासारखं वाटतं तुमचा जो हां. शब्द आहे म्हटलं, की हं. कारण ती क्रिया करण्यास आपण सक्षम नसणं, करेक्ट. हां. इनॅबिलिटी टू ताठरता. म्हणजे याची बरीचशी कारणं आहेत. म्हणजे जर तशी कारणं पाहायला गेलं तर पहिलं म्हणजे वय. साधारण 40 ते 70 मध्ये हा आजार जाणवायला लागतो किंवा हे लक्षण जाणवायला लागतो. याचा अर्थ त्याच्यापूर्वी जाणवत नाही का? तर त्याची कारणं वेगळी आहेत. आपण नंतर घेऊया. हं. परंतु 40 ते 70 मध्ये हा आजार प्रकर्षाने जायला लागतो. त्याच्यामध्ये पहिल्या स्थानी मी ठेवेल, की काही आजार, हं. आजार खूप सारे आहेत. शरीराचा ज्या गोष्टीचा परिणाम शरीरावरती होतो, त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या त्या अवयवावरती होतो. ओके. परंतु अगर प्रकर्षाने पाहायचं गेलं, तर तुमची एक सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. त्यामुळे अतिलठ्ठपणा, हं. ओबेसिटी. ओबेसिटी झाल्यानंतर तुमचं लिपिड, कोलेस्टेरॉल या काही गोष्टी वाढतात. त्यामुळे रक्तवाहिन्याची जी आतील पोकळी असते ना, हां. तर ती पोकळी जी आहे ती लहान होऊ लागते. त्यामुळे लिंगापर्यंत जो रक्तपुरवठा व्हायला पाहिजे ना, तो रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही. इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं म्हणजे काय? तर एक 3 कार्यांमध्ये प्रमुखता बिघाड होतो. एक म्हणजे तुमचा ब्लड फ्लो जो आहे ना, तो प्रॉपर हां. होत नाही. नर्व्ह सिग्नल हे जे आहेत ना, ते प्रॉपर पोहचत नाही आणि मसलला स्ट्रेंथ राहत नाही. ओबेसिटीमध्ये पण काय होतं, की ते ब्लड ज्यांचं वजन अति वाढायला लागले, अतिलठ्ठपणा, तर आतली पोकळी ही बारीक होऊ लागते. ओके. रक्तप्रवाह तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे इरेक्शन प्रॉपर येत नाही. दुसरा ओके. एक मेजर जर घटक बघायला गेला तर डायबिटीज. ओह! डायबिटीज हा एवढा म्हणजे सगळ्या तुमच्या संपूर्ण शरीरावरती परिणाम करतो. तुमची सर्क्युलेटरी सिस्टम खराब करतो, तुमची नर्व्हस सिस्टम खराब करतो, तुमच्या मसल्सची स्ट्रेंथसुद्धा कमी करतो. त्यामुळे डायबिटीज हे ओके. कारण आहे. त्यामुळे आणि तिसरं जे कारण आहे आणखी प्रकर्षाने हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. हां. याच्यामधले रक्तवाहिन्या ज्या आहेत ना, कडक होतात. म्हणून मी नेहमी बऱ्याच वेळा सांगतो, की इरेक्टाईल डिस्फंक्शन हा केवळ लैंगिक आजार नाही. भविष्यात येणाऱ्या मोठ्या आजारांचं लक्षण स्वरूप म्हणून सुद्धा दिसू शकतं. ओके. त्यामुळे जर तुमचं वय 40 केलं असेल, तर काहीतरी तपासण्या करून घेणं डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेचं आहे. आपण वेळीच इतर आजारांसुद्धा निदान करू शकतो. म्हणजे त्याला हं. केवळ लैंगिक समस्या समजू नका. इतर हं. आजार होऊ नये म्हणून पहिली स्टेप जर आपल्याला काही तपासण्या केले, तर त्याच्यातून आपल्याला इतर दुसरे काही आजार आहेत का हेही निष्पन्न होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनची प्रॉपर ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा मदत होईल. तिसरं जे ओके. कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. हं. एक दैनंदिन जीवनाचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स एन्झायटी. आपण थोड्या करेक्ट. वेळापूर्वी हां. बोललो, की परफॉर्म व्यवस्थित होणार हं. नाही. आणि 40 ते 70 वयोगट सांगितला, परंतु 20 ते 40 वयोगटातली मुलं किंवा हं. यंग अडल्ट असतात, ते या प्रकारात मोडतात. त्यांच्यामध्ये सायकोजेनिक ओह! ईडी असतो. म्हणजे 3 प्रकार सांगितले ऑर्गेनिक, सायकोजेनिक आणि मिक्स्ड. तर ती सायकोजेनिक ईडीमध्ये हे मोडतात. याचं उत्तम उदाहरण काय सांगेल, की खरं मी नेहमी सांगतो, तुमचा सगळ्यात बेस्ट सेक्स ऑर्गन कुठला असेल तर ब्रेन, मेंदू. ओके. आपल्याला कृती करायच्या अगोदर इथे विचार चालू होतात. करेक्ट. नवीन-नवीन जोडपं ज्यावेळेस तुम्हाला रात्री ती क्रिया करायची असते ना, तर इव्हन सकाळी ऑफिसमधल्यापासून इव्हनिंगपासून ती क्रिया चालू होते. करेक्ट. जसं काही गोष्टी व्हायला लागतात, तर ती तुमचं इथनं नर्व्ह सिग्नल त्या प्रॉपर ऑर्गनपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तिथं हां. प्रॉपर ब्लड फ्लो होत नाही. त्यामुळे मेंदू आणि पंचज्ञानेंद्रिय हे तुमची सगळ्यात भारी सेक्स ऑर्गन आहे. त्यामुळे इथं ओके. जर तुम्ही इथूनच काम नाही झालं, इथं आधी भीती बसली तुमची ती हां. नॅचरल क्रिया व्हायच्या अगोदर. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स एन्झायटी होती. फिअर मगाशी लूप सांगितलेला फिअर, फेल्युअर, पुन्हा हं. फिअर. त्यामुळे परफॉर्मन्स एन्झायटी 20 ते 40 वयोगटात हा प्रकार जास्त आढळून येतो. ओके. त्यानंतर पुढचं चौथं कारण म्हणजे हार्मोनल. हार्मोन म्हणजे पुरुषामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन टेस्टोस्टेरॉन तुम्ही ऐकलं हं. असेल. हो. टेस्टोस्टेरॉन जर कमी झाला, तर तुमच्या इरेक्शनवरती परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपेचा अभाव असणं. हं. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी होतं. आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलाय, निद्रा यतं सुखं दुःखं पुष्टी कार्श बलाबलं वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. या संपूर्ण श्लोकाचा अर्थ मी सांगत बसणार नाही. याचे अर्थ 2 की जर तुम्ही चांगली झोप घेतली तर तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार आहे आणि हां. जर तुम्ही चांगली झोप नाही घेतली तर तुम्हाला अनारोग्य प्राप्त होणार आहे. हं. म्हणजे तुम्ही आजारी पडणार आहे. परंतु बरोबर. याच्यात 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे वृषता आणि क्लिबता. वृक्ष या शब्दाचा अर्थ बहुअंगी घेऊ शकतो आपण. वृक्ष म्हणजे पुरुषाचं बल, हं. वृक्ष म्हणजे पुरुषाच्या शुक्राणूची ताकद, ओके. वीर्याची क्षमता,
प्रजनन क्षमता, मैथुन, सामर्थ्य, हं. वृषता कशामुळे येतं? चांगली झोप घेतल्यामुळे. म्हणून ओके. मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलं जातं, की ज्याची झोप चांगली होती त्याला मॉर्निंग वूड चांगलं येतं, म्हणजे मॉर्निंग हां. इरेक्शन चांगलं होतं, त्याचा टेस्टोस्टेरॉन चांगला असतो. म्हणजे करेक्ट. आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी ही गोष्ट ऑलरेडी निद्रेचं महत्त्व सांगताना सांगितलेलं आहे, की हां. वृषता. आता त्याच्या अपोजिट क्लिबता. क्लिबता म्हणजे क्लब्य. क्लब्यचा शब्दशः अर्थ नपुंसक. म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही एक झोप किती कारणीभूत असू शकते बघा. म्हणजे हं. मॉडर्न सायन्स पण तेच सांगते, आयुर्वेद पण तेच सांगते. म्हणजे निद्रेची कमतरता हे सुद्धा कारण इरेक्टाईल डिस्फंक्शनचं होऊ शकतं. यानंतर व्यसन. हां. व्यसनामध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोल. प्रमुखतः मी सांगेल की स्मोकिंग. स्मोकिंग काय करतं, तर तुमच्या रक्तवाहिन्याची आतली पोकळी जी बारीक करायला लागते, त्याला अथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. हां. वारंवार जे स्मोकर असतात, कंटिन्यू स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींमध्ये ती रक्तवाहिनी बारीक होऊ लागते ओके. आणि रक्तवाहिनी बारीक झाल्यानंतर शरीरात पण रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्याचप्रमाणे लिंगापर्यंत सुद्धा तो रक्तपुरवठा प्रॉपर पोहोचत नाही. त्यामुळे ओके. इरेक्शन येण्यासाठी अडचण निर्माण होते. जे व्यक्ती स्मोकिंग सोडू देतात, त्यांचा काही महिन्यामध्ये केवळ स्मोकिंग सोडल्यामुळे सुद्धा इरेक्शन प्रॉपर यायला मदत होते आणि त्याचबरोबर तुमची ओके. लाईफस्टाईल चांगली असेल तर. ओके. म्हणजे याचा अर्थ अल्कोहोल करायचं का? तर अल्कोहोल पण खराबच सवय आहे. ती हां. पुढे जाऊन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, नर्व्हस सिस्टम या सगळ्यांवरती घातक आहे. याचबरोबर आणखी बरीचशी कारणं एन प्रकारे तुमच्या शरीराला शारीरिक, मानसिक काही इजा झाली, तर त्याचा परिणाम तुमच्या त्या अवयवावरती होऊ शकतो. नर्व्ह डॅमेज होणे. त्यामुळे ओके. इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आपण बहुअंगाने विचार केला. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा खूप संशोधनाचा विषय आहे. मी म्हटलं ना किंवा त्याला लैंगिक समस्या समजू नका. इतर आजारांची ती सुरुवात असू शकते. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ट्रीटमेंट घेणं, कधी सल्ला घेणं खूप गरजेचं असतं, असं मला वाटेल. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की बाबा ताठरता येणं याच्यामागे खूप सारे आजार दडलेले ती सुरुवात असू शकते. पण आता सध्या आपण बघतो, की सोशल मीडिया आहे, मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. सो या लैंगिक समस्या वाढण्यामागे सोशल मीडिया किंवा मोबाईलचा काहीतरी भाग असू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? काही तर म्हणण्यापेक्षा आहे भाग. कारण सोशल मीडियावरती आता माझ्यासारखा डॉक्टर चांगली गोष्ट सांगण्याचं, शेअर करण्याचं काम करतो. परंतु आजकाल काय झालंय, की कंटेंट हं. कोणतं कुणाच्या हातात कशाप्रकारे मिळेल हे सांगता येत नाही. हं. याचा अर्थ लेमॅन चांगलं कंटेंट करत नाही असं नाही. असे कितीतरी क्रिएटर आहे, की लैंगिक समस्यांवरती चांगलं ज्ञान देतात. हां. भले ते डॉक्टर नसतील. परंतु काही जण आहेत ते त्या हा विषय मी तुम्हाला आवर्जून सांगेल, की काही जण जाणीवपूर्वक जरी काही डॉक्टर असेल किंवा काही, तर त्या गोष्टीचं गूढ ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे संपूर्ण ज्ञान देत नाहीत किंवा ओके. त्याबद्दल इत्थंभूत माहिती देत नाही किंवा काही व्हिडिओ पाहिल्यानंतर चुकीच्या संकल्पना मनात येतात. कारण हं. काही जण असे मी व्हिडिओ बघतो, की अमुक-तमुक करा, तुमची लैंगिक ताठरता ही रात्रभर टिकून राहील. ओह! मला सांगा, त्या ऑर्गनची क्रिया जी आहे ती आकुंचन आणि प्रसरण पावण्याची आहे. हं. जर एक मेडिकल टर्म आहे, त्याला म्हणायचं प्रायापिझम. जर हं. तुमची लैंगिक ताठरता 4 तासांपेक्षा अधिक काळ टिकून राहिली, तर तुम्हाला इट इज अॅन मेडिकल इमर्जन्सी. मेडिकली ओके. तुम्हाला इमर्जन्सी आहे. तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. त्यामुळे असेही मला सांगायचे, की असे कोण करत असतील व्हिडिओ, तर रात्रभर ताठ राहील किंवा टिकून राहील. मग त्यामुळे नॉर्मल सेक्स टाईम हा कुणाला हं. कळत नाही. नॉर्मल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किती वेळ चालते, हे कळत नाही. त्यामुळे असे प्रकारचे व्हिडिओ बनवताना हेही भान ठेवलं पाहिजे, की मेडिकली करेक्ट किती इन्फॉर्मेशन आपण देतोय आणि करेक्ट. घेणाऱ्याने पण तो व्यक्ती कोण आहे? डॉक्टर आहे का अजून कोण आहे? आणि आपण जे मेडिकली करेक्ट इन्फॉर्मेशन घेतोय का नाही याचंही भान ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट पॉर्न व्हिडिओ. पॉर्न व्हिडिओमध्ये काय झालं असतं सर, एक ते काही रेसेस असतील किंवा काही व्यक्ती किंवा काही भागातील किंवा देशातील खंडातील व्यक्ती हाईट, वेट, बॉडी ही त्यांची वेगळी असते. हं. त्यामुळे जसं शरीर असेल त्याप्रमाणे तो अवयव असतो. कारण साईजबद्दल पण बरेचसे हो. मिथ्स आहेत. तर तेही सांगू इच्छितो, की अनवधानाने विषय निघाला आहे, तर इरेक्शन आल्यानंतर 3 इंचापेक्षा साईज बऱ्यापैकी सगळ्यांची असते. हं. असे मायक्रो पेनिस असणारे व्यक्ती जगात खूप कमी आहेत. म्हणजे इरेक्ट झालंय पेनिस आणि त्याची साईज 3 इंचापेक्षा लहान आहे. अशी खूप कमी हं. माणसं आहेत. त्यामुळे कोणत्याही तेलाने, कोणत्याही गोळीने लिंगाची साईज परमनंटली वाढत नाही आणि ओके. 7 इंचपेक्षा जास्त असणारे इरेक्ट झाल्यानंतर अशाही व्यक्ती कमी आहेत. त्यामुळे बऱ्याचदा अशा मिथ्स तशाच राहतात, की हं. साईज वाढवून मिळेल, अमुक करून मिळेल, तमुक करून हो. मिळेल. परंतु हाही तुम्हाला अनावधानाने त्याचा विषय असेल नसेल, हां. परंतु तुम्हाला मी व्यक्त करू वाटलं, की अशाही प्रकारची माहिती लोकांच्या समोर येत आहे. त्याचबरोबर ते व्हिडिओ काय केले असतात, मॉर्फ केलेले असतात, एकत्र जोडलेले असतात.
त्यामुळे जो नॉर्मल सेक्स टाईम जो आहे ना, तुम्हाला नॉर्मल सेक्स टाईम सांगायचं झालं तर 2 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत आहे. ओके. आणि ॲव्हरेज जो असतो सगळ्या व्यक्तींचा 5 ते 5.5 मिनिटापर्यंत असतो. मग त्या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ अर्धा तास, हं, 20-20, 25-25 मिनिटं किंवा अर्धा-अर्धा तास, 1-1 तास अशा प्रकारचे दाखवलेलं असतं. 10 मिनिटापेक्षा जास्त असणं काही ॲबनॉर्मल नाही किंवा काय. हं. ते व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतं. परंतु 2 ते 10 मिनिटं हा नॉर्मल आहे. 5 ते 6 मिनिटं हा ॲव्हरेज आहे. अर्धा-अर्धा, 1-1 तास जे एकमेकाला जोडून व्हिडिओ दाखवले असते. त्यामुळे काय होतं, की त्या मुलाच्या डोक्यावरती किंवा फ्रस्ट्रेशन येतं, की अरे यांचं तरी एवढं टायमिंग आहे हां. आणि आपलं प्रत्यक्षात मगाशी बोलता-बोलता मी सांगितलं, की वास्तव वास्तव वेगळं असतं आणि गृहीत धरलेलं वेगळं असतं. करेक्ट. त्यामुळे या क्रिया म्हणजे हे करत असताना याचं भान ठेवलं पाहिजे, की आपण कोणत्या प्रकारचं कंटेंट कंझ्युम हं. करतोय. म्हणजे करेक्ट. याचा आपल्या मेंदूवरती परिणाम होतो. आणखी एक गोष्ट सांगू शकतो, की एक काय होतं, की आपल्या मनाला सवय काय लागलेली असते आजकालच्या जगात तुम्ही मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा प्रश्न आहे तुमचा. तर आपण काय करतो कंटिन्यूअली स्क्रोल करत असतो. हं. मेंदूला आपली काय सवय लागली, छोटे-छोटे आनंदाचे डोस घ्यायची सवय लागलेली आहे. करेक्ट. म्हणजे असं, की त्याला त्याला म्हणजे काय होतं, की त्याला त्या गोष्टी आपल्याला अतिप्रमाणात म्हणजे हं. साध्या-साध्या गोष्टीमधला आनंद जायला लागतो आपल्याला. त्याला म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला नाविन्य पाहिजे. हं. म्हणजे साधी-साधी गोष्टी, इंटिमसी सुद्धा आपली प्रत्यक्षात वेगळी असते. तिथे वेगळ्या प्रकारे दाखवलेलं असतं. म्हणजे परफॉर्मन्स वेगळा असतो. अपेक्षा वाढलेल्या असतात. त्यामुळे छोटे-छोटे आनंदाचे डोस घेण्याची सवय लागली असते. नाविन्यासारखंच. हं. त्यामुळे तेच-तेच. एक व्हिडिओ जर पुन्हा बघितला तरी इंटरेस्ट वाटत नाही सर. करेक्ट. एवढ्या त्या म्हणजे आपल्यावरती डोपामाइनचा ओव्हरलोड झालेला असतो. हं. त्याला छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला आनंद देतात कुठच्या सोशल मीडियावरच्या. परंतु वास्तवामधली आपली जवळीकसुद्धा आपल्याला कंटाळवाणी वाटते. म्हणजे करेक्ट. त्याच्यातला इंटरेस्ट हळू-हळू कमी वाढलेला. म्हणजे सोशल मीडियाचा, पॉर्नचा एवढा इम्पॅक्ट होतो. तुम्ही म्हटला, की किती इम्पॅक्ट होतो. हा हं. थोडासा हिडन आणि अंडररेटेड आहे. परंतु अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे आता सर. करेक्ट. त्यामुळे सोशल मीडियाचा तुमच्या सेक्शुअल हेल्थवरती परिणाम होतो हे नाकारता येत नाही. मला स्त्रियांच्या बाजूने एक प्रश्न असा हं, विचारावासा वाटतोय, की जसं आपण म्हटलं, की ड्रायनेस येतो. हं. मग तो ड्रायनेस घालवण्यासाठी पुरुषांनी फोरप्ले आधी केला पाहिजे. हे किती गरजेचं आहे? बरोबर. अतिशय महत्त्वाचा आणि तुम्ही छान एक विषय किंवा प्रश्न विचारला आहे. फोर प्ले हे खूप अत्यंत गरजेची गोष्ट आहे. काही जण आता मी मगाशी बोलता-बोलता काय सांगितलं, की एकाला फिजिकल इंटिमेसी आवडते हं. आणि एकाला इमोशनल कनेक्शन आवडतं. त्यातला घटक म्हणजे स्त्रियांना आधी इमोशनल हां. घटक महत्त्वाचा वाटतो, इमोशन्स. तुम्ही जर डायरेक्ट ती प्रोसेस सुरू करायला लागले, तर फोर प्ले जर नाही व्यवस्थित केला आणि डायरेक्ट ती क्रिया करायला लागली, तर ऑब्व्हियस आहे की व्हाजायनल ड्रायनेस असतो तिथं. हां. त्या ठिकाणी लुब्रिकेशन तयार होत नाही. कळलं का? त्यामुळे फोर प्ले हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पुरुषांना बऱ्याचदा फोर प्ले कंटाळवाणा वाटतं. ह्याचं कारण हं. सांगू का? आज मी केसेस पाहतोय हां. बऱ्याचशा. त्याला माहिती आहे मला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. हां. त्याला माहिती आहे मला परफॉर्मन्स एन्झायटी आहे. त्याला माहिती आहे मला शीघ्रपतन होते. परंतु तो गृहीत पकडतोय ओके. पुढच्याला ना. स्त्रियांची आणि पुरुषांची डिझायर मिसमॅच होऊ शकते. हं. त्याच्यामुळे म्युच्युअल कन्सेंट खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बऱ्याच जणांना काय होतं पुरुषांचं प्रॉब्लेम पाहायला गेलं फोर प्ले करण्याच्या दरम्यानच कलन होऊन जातं. ओके. म्हणून म्हणजे कसं होतं ह्याला हा आजार लपवता कामा नये. म्हणजे हं. थोडासा पुरुष अहंकार इथं आडवा येतो. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघांनी ओपन कम्युनिकेशन मी वारंवार सांगतोय. ओपन कम्युनिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं हं. आहे. ओपनली त्या गोष्टी डिस्कस झाल्या पाहिजे. फोर प्ले महत्त्वाचा आहे. फोर प्लेने काय होतं, की इमोशनल बॉन्डिंग होतं. त्याला केवळ माझ्या सेक्समध्ये इंटरेस्ट नाही, तर त्याचं माझ्या शरीरावरती प्रेम आहे. अ, म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला गुणदोषासहित आपण एक्सेप्ट केलेलं हं. असतं स्त्रीच्या बाबतीत. मी ज्यावेळेस माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात कपल किंवा तर मी एक खूप मजेशीर वाक्य म्हणतो बघा. हं. हे मजेतच घ्या. तुझा नवरा म्हणजे तुझ्यासाठी शाहरुख खान आहे. तुझी ओके. बायको म्हणजे तुझ्यासाठी ऐश्वर्या आहे. ओके. सांगायचा उद्देश काय इथे हिरो-हिरोईनची नावं घेतली त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. माझ्यासाठी मिळालेलं माझा पार्टनर हा माझ्यासाठी सुटेबल आहे. माझ्यासाठी हां. तो योग्य आहे आणि मला तो आवडतोय. ही जेव्हा भावना येतील त्यावेळेस म्युच्युअल अंडरस्टँडिंगने त्या क्रिया व्यवस्थित होतात. ना केवळ माझ्या फक्त शरीरावरती प्रेम आहे, त्याला तीच क्रिया पाहिजे. तर म्हणजे फोर प्लेमध्ये तुम्ही मगाशी जेस्चर सांगितले. फोर प्ले म्हणजे प्रत्यक्ष त्याच प्रकारच्या कृती व्हायला पाहिजे असं नाही. हं. तुम्ही प्रेमाने बोला, रोमॅन्टिक बोला. हं. म्हणजे काही गोष्टी उत्तेजित होण्यासारखं रोमॅन्टिक बोलू शकता. "तू खूप सुंदर दिसते. मला तुझा हा अवयव आवडतो." पंचज्ञानेंद्रिय हां. इन्व्हॉल्व. तुझ्या डोळ्याची स्तुती म्हणजे व्हॉटएव्हर म्हणजे कुणाला काय आनंद वाटेल काय सांगू हं. शकत नाही. जेव्हा ती क्रिया व्यवस्थित होते त्यावेळेस स्त्रियांचं थोडं उत्तेजित होणं बऱ्याचदा उशिरा होऊ शकतं. त्यामुळे पुरुषांनी आणि स्त्रियांनी हे
समजून घेतलं पाहिजे. मगाशी आणखी एक गोष्ट सांगितली, की स्त्रियांचं रिस्पॉन्सिव्ह असतं. हां. फिजिकल इंटिमेसी अगोदर येत नाही बऱ्याच जणांना. हं. म्हणजे स्टिम्युलेशन आधी येत नाही. त्यांच्यामध्ये इमोशनल कनेक्शन आधी यावं लागतं. त्याला फेथ वाटलं पाहिजे, तिला फेथ वाटलं पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे आणि त्यानंतर इमोशनल कनेक्ट झाल्यानंतर फिजिकली इंटिमेसी येते. त्यामुळे ती हां. रिस्पॉन्सिव्ह असते आणि एकदा उत्तेजन आले का त्यामुळे पुढची ती क्रिया तुमची व्यवस्थित होते. म्हणजे फोर प्ले महत्त्वाचा आहे का? तर ऑब्व्हियस महत्त्वाचा आहे. फक्त अननॅचरल गोष्टी झाल्या नाही पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. ओके. ते अनावधानाने मी आता योगायोगाने सांगतो. बऱ्याचशा गोष्टी काही जणी क्रिएटर चुकीच्या गोष्टी हं. दाखवतात. मेडिकली करेक्ट ज्या गोष्टी आहेत त्याच मी इथे सांगत आहे आणि ओके. याच्यामध्ये बऱ्याचदा कसं असते काही गोष्टी स्त्रीला आवडत नाही. त्या नको हं. त्या गोष्टी नाही करायला लावल्या पाहिजेत. म्युच्युअल कन्सेंट ओके. पाहिजे. प्रत्येक वेळेस कुठेतरी काहीतरी बघायचं हाही शारीरिक क्रियेचा भाग आहे. तर मला ओह! असं वाटतंय की मी जाणीवपूर्वक क्लिअरली नाही बोलत, परंतु मी हं. जे बोलतोय त्या तुमच्या प्रेक्षकांना समजतंय. हां. काही अननॅचरल गोष्टी असतात, ते स्त्रियांना नाही आवडत. तर हं. उगीच काहीतरी अट्टहास. नाविन्य याचा अर्थ क्रिया काहीतरी चुकीची क्रिया करायची नाही. नाविन्य म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारे एन्व्हायर्नमेंट बदला, हं. घरापासून दूर जावा, वेगळं काहीतरी करा, वातावरण छान करा. स्मेलसुद्धा खूप छान हां. इंटिमेट करण्यासाठी एक घटक आहे. म्हणून मी बरोबर. वारंवार म्हणतो, की ब्रेन आणि तुमची पंचज्ञानेंद्रिय हं. जगातले सर्वात मोठा सेक्स ऑर्गन आहे. ओके. कारण इथं क्रिया तुम्ही इथून मग पुरुषाला पण फोर प्ले आणि स्त्रीला पण फोर प्ले व्यवस्थित झाला तर त्या क्रिया करण्यासाठी दोघांनाही मानसिक दडपण येत नाही. मग आणि संवाद झाला पाहिजे. संवाद झाला का पुरुषावरचं पण प्रेशर कमी होतं, की बाबा ती क्रिया आपली आता व्यवस्थित होईल. कॉन्फिडन्स येतं. अशा पद्धतीने फोर प्ले हा महत्त्वाचा आहे. फोर प्लेशिवाय ती क्रिया करणं थोडंसं मेकॅनिकल वाटेल, रूटीन टास्क वाटेल. त्यामुळे हं. फोर प्ले करणं गरजेचं आहे. आपण आता बघतो, की जसं लैंगिक समस्या सुरू झाल्या स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला पाहायला मिळतं, की बाहेर कुठेतरी ते शोधलं जातं. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सुरू होतात, असं आपल्याला पाहायला मिळतं. सो तुम्हाला काय वाटतं, की खरंच तीच गोष्ट कारणीभूत आहे का यासाठी? नाही. बाहेर शोधले जाते हे तुमचा तात्पुरता आनंद असू शकतो. ती तुमची दीर्घकाळ चालणारी गोष्ट नाही. बघा तुम्ही आतापर्यंत ऐकलं ते बाहेर ज्यांचे अफेअर आहेत त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत बऱ्यापैकी. ओके. बाहेर. ती तात्पुरता तुम्हाला आनंद भेटू शकतो. परंतु पुन्हा येईल मी. बाहेर अफेअर होते म्हणजे काय केलं पाहिजे, की स्त्री आणि पुरुषांनी बोललं पाहिजे. पुन्हा आपला विषय त्याभोवती फिरणार आहे ओपन हं. कम्युनिकेशन. हं. बऱ्याचदा अपेक्षा आपल्या बोलून दाखवल्या नाहीत जात. गृहीत धरलं जातं. प्रत्येक वेळेस एक पार्टनर गृहीत धरतो आणि दुसरा पार्टनर अनअवेअर राहतो. त्याबद्दल अनभिज्ञ राहतो. हां. त्यामुळे ओपन कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये सर खूप आनंद येतो. म्हणजे काय साधं तुम्ही कौतुक केलं ना, आज ही गोष्ट छान केली, आजची भाजी छान झाली, हां. हे तू खूप खूप सुंदर दिसते. छोट्या-छोट्या अप्रिशिएट केल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. म्हणजे तुम्ही क्रेडिट द्या त्यांना छोट्या-छोट्या ओके. गोष्टींचं. त्यानंतर पुरुषांनाही काय पाहिजे हे स्त्रियांनाही कळलं पाहिजे. हं. दोन्ही व्हाईस वर्सा आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही, की कंप्लीटली स्त्रियांनाच समजून घेतलं पाहिजे, पुरुषांचंच चुकतच नाही किंवा हं. स्त्रीचं चुकत नाही असं नाही. हे व्हाईस वर्सा आहे. याच्यासाठी ओपनली कम्युनिकेशन चालले पाहिजे. सेक्सवरती ओपनली बोललं पाहिजे. संवाद झाला पाहिजे. छोटे-छोटे जेस्चर जे आहेत ना, लिटरली तुम्ही किस करणं, मिठी मारणं, बिलग्न म्हणतो त्याला आपण. हात हां. घेऊन घेणं, विचारपूस करणं. त्या छोट्या-छोट्या जेस्चरने तुमचं बॉन्ड जे आहे ना, ते स्ट्राँग होतं. मग बऱ्याचदा पुरुषाला ती क्रिया प्रत्यक्ष नाही मिळली तरी काही नाही वाटत, परंतु ती माझ्याशी कनेक्टेड आहे. मग पुरुषांनीही अ, समजून घेतलं पाहिजे, तिला हा का त्रास होतो? हा खरंच शारीरिक आहे, मानसिक आहे का? मग अराउजल कमी येते. मग तिला काही दुखतंय का? कुठं वेदना होती का? तिला काही आजार आहे का? हेही बोललं पाहिजे. तिची अवस्था हं. प्रसूतीनंतरची आहे का? का मग आता वय किती झाले आपलं? 30-40 नंतर मग काही दुसरी आपल्याला समस्या जाणवायला लागल्यात का? काही हॉर्मोनल हं. कॉजेस आहेत का? हेही शोधणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला एक वेगळं नाव घालून तुम्ही दुसरीकडे कुठे काय करायचं हे मला योग्य वाटत नाही. तुम्ही सोल्युशन काढू शकता. तुम्ही ओके. सोल्युशन काढा आणि जर नाही सोल्युशन वाटत, तर मग तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता. काउन्सिलरकडे जाऊ शकता. जर तुम्हाला मेडिकल वाटत असेल काही समस्या, तर डॉक्टरकडे जाऊ शकता. अशा कितीतरी समस्या आहेत. हं. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं सर, ती गोष्ट ॲड्रेस होत नाही. म्हणजे पेन, स्त्रियांचा पेन हं. होते का? हे ॲड्रेस होत नाही. इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे का? हे ॲड्रेस होत नाही. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होते का? हे ॲड्रेस होत नाही. किंवा लॉस ऑफ लिबिडो आपली इच्छाशक्ती का कमी झाली? हे ॲड्रेस होत नाही. आता याला जोडून तुम्ही प्रश्न नाही विचारला, पण मी सांगू शकतो, की डॉक्टरकडे कधी जायचं हे पण कळलं पाहिजे. हां. तुमचा करेक्ट आहे. हां, म्हणजे डॉक्टरकडे कधी जायचं हेही कळलं पाहिजे. तर मी सांगेल, की जेव्हा तुमची डिझायर कमी व्हायला लागली आणि गेले 3 ते 6 महिन्यापासून तुम्हाला असं वाटतं, की माझी इच्छा नाही, हं. इंटरेस्ट गेलाय. हे तुम्हाला साईन आहे, वॉर्निंग साईन आहे, की तुमचं नातं पुढे जाऊन डिस्टर्ब होऊ शकतं.
तर तुम्ही मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल डॉक्टरकडे गेलं पाहिजे. दुसरं पुरुषांमधला इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे का नाही हे सुद्धा ओळखायला यायला पाहिजे. त्याचं कसं ओळखायचं किंवा हं. कसं? मला हा त्रास किंवा त्या व्यक्तीला हा त्रास गेली 3 किंवा 6 महिन्यापासून सातत्याने होत आहे. हं. गेल्या 3 ते 6 महिन्यामध्ये त्या व्यक्तीने जितके प्रयत्न केले त्या प्रयत्नापैकी किमान 70% ते 75% किमान म्हणण्यापेक्षा 70% ते 75% वेळा तो अयशस्वी झाला असेल आणि त्या ओके. अयशस्वीपणामध्ये तुमचं नातं धोक्यात आलं असेल. म्हणजे स्त्रियांना किंवा पुरुषांना त्याच्यामधून आनंद मिळत नसेल, तर त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे ओके. इरेक्टाईल डिस्फंक्शन कधी म्हणायचं तेही महत्त्वाचं आहे. अगदी हल्लीची मुलं एक 2-4 दिवस झालं 8-10 दिवसापासून इरेक्शन येत नाही. असेही बऱ्याचदा काही-काही लोकं फोन करतात. हां. परंतु म्हणजे त्याला त्या गोष्टीबद्दल ज्ञानच नसतं. हं, हं, हं. त्यामुळे मगाशी आपले सगळे विषय कनेक्टेड आहेत सर. म्हणून आपण करेक्ट आहे. चुकीचं कुठेतरी पाहतो ना, तर हां. खरंच आजार आहे का नाही ते ओळखलं पाहिजे. म्हणून मी 3 ते 6 महिन्याची व्याख्या ती सांगितली. हां. त्याचप्रमाणे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन व्हायला लागलेलं आहे. 1 ते 2 मिनिटात आपली ती क्रिया होती. मग मला मानसिक त्रास आहे का? दडपण आहे का? कामाचं प्रेशर आहे का? मला कुटुंबाची जबाबदारी आहे का? याच्या नादामुळे ते होते का? पण तो खरंच आजार आहे का? हेही ओळखलं पाहिजे. म्हणजे तुमची डिझायर गेली का? इरेक्शनला प्रॉब्लेम आले का? प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होते का? हं. किंवा स्त्रियांचे पेन रिलेटेड अराउझल रिलेटेड किंवा मासिक पाळीची समस्या, मासिक पाळी अनियमित व्हायला लागली, पी-सी-ओ-डीसाठी कंडिशन आहे, थायरॉईड वाढायला लागला आहे, हेअर फॉल व्हायला ओके. लागलं आहे, ओबेसिटी वाढायला लागली, आणखी काहीतरी वेगळं रुटीनपेक्षा वेगळं होतंय, तर मग तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे, की आपण कधी गेलं पाहिजे. हं. बरोबर. काउन्सिलरकडे म्हणा किंवा डॉक्टरांकडे. तर त्यामुळे तुमचं ते नातं टिकणार आहे. तुम्ही बोललाच नाही, तर ह्या गोष्टी कळणार नाही ओपनली. मी तर म्हणेल दोघांनी डॉक्टरकडे गेलं पाहिजे. माझ्याकडे ज्यावेळेस ओके. कपल येतात त्यावेळेस मी दोघांचं अभिनंदन करतो. म्हणजे ती तुमची समजदारीची पहिली पायरी आहे. करेक्ट. त्यामुळे सामंजस्य असणं, कम्युनिकेशन असणं, प्रेम, विश्वास ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो आता बऱ्याच वेळ झाला आपण ही चर्चा करतोय, की हेल्दी सेक्स लाईफ नसण्याची कारणं बरीचशी कळालीत. पण आपल्याला प्रेक्षकांना जर सांगायचंय, की तुम्हाला जर तुमचं सेक्स लाईफ हेल्दी ठेवायचं असेल, तर आपण कुठल्या 3 गोष्टी ज्या आहेत, त्यांनी त्यांच्या रुटीनचा काय भाग बनवल्या पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं? 3 गोष्टी सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे तुमची जीवनशैली उत्तम केली पाहिजे. हं, आजार काही असो, तुमची लाईफस्टाईल तुमची म्हणजे तुम्ही तुमचा आहार पोषक ठेवला पाहिजे, हं. वेळेवर घेतला गेला पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे. ओके. एक्सरसाइज खूप महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची झोप. मी हं, झोपेचा श्लोक सांगितला. झोप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे करत असताना तुम्ही सेक्शुअल लाईफवरती प्रश्न विचारताय, तर तुमचं ओपन कम्युनिकेशन हं, पाहिजे. एकमेकांबद्दल अंडरस्टँडिंग पाहिजे, म्हणजे संवाद झाला पाहिजे. भले मग हं. तुम्ही एकमेकांपासून दूर जरी राहत असला, तर इमोशनल कनेक्ट पाहिजे. तुम्ही 3 ओके. विचारल्या होत्या, आणखी मी थोड्या हां. जास्त सांगितल्या. तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जीवनशैलीचा सर खूप मोठा रोल आहे. जीवनशैली जर उत्तम असेल म्हणजे आहार, व्यायाम, झोप, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे ओके. ऑलरेडी तुमचं सगळं म्हणजे तुमचं दिसण्यापासून सगळं असतं. म्हणजे कॉन्फिडन्स ज्याचा अर्थ दिसायला गोरा, काळा असं नाही म्हणायचं मला. हं, तुम्ही एक परफेक्ट म्हणजे जर ह्या गोष्टी परफेक्ट कोणच नसतो. हं, परंतु तुमची जर हेल्दी लाईफस्टाईल असेल, तर तुमच्या शरीरावरती, मनावरती, सगळ्या गोष्टीवरती परिणाम होतो आणि तुमचं एकमेकाबद्दलचं आकर्षण, एकमेकाबद्दलचं प्रेम, मग ते इमोशनली असो, सगळ्या गोष्टी फिजिकली असतो, हे सगळ्या हं. गोष्टी वाढायला लागतात. एकमेकाची काळजी घेणं, त्याला माझ्याबद्दल काळजी आहे, मला त्याच्याबद्दल काळजी आहे, हे दर्शवणं, मग कृतीतून दर्शवणं, बोलून दर्शवणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हेल्दी सेक्स लाईफसाठी शरीर चांगलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे आणि तुमचा संवाद. या गोष्टी ओके. 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. म्हणजे तुम्ही शरीराने सदृढ पाहिजे, म्हणजे कोणताही आजार हं, मी मगाशी सांगितलं ना, लैंगिक समस्या केवळ लैंगिक समस्या नसते. म्हणजे तुमचं इतर आजार आहे. जसं जसं वय वाढेल ना, तसं इतर आजार आपल्याला होऊ शकतात. असं काही नाही, हं, नाकारता येत नाही. मग त्यामध्ये जीवनशैलीचा खूप रोल आहे. जीवनशैलीमुळे तुमचं शरीर चांगलं राहतं, हं. जीवनशैलीमुळे तुमचं मन चांगलं राहतं आणि तुमच्या ओपन कम्युनिकेशनमुळे तुमचं सेक्शुअल लाईफ हे हेल्दी राहू शकतं. म्हणजे तुमचं चांगली जीवनशैली पाहिजे, शारीरिक, मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये ओपन कम्युनिकेशन, तुमच्यामध्ये म्हणतो ना, माझ्यात आणि त्याच्यात काहीच हां. लपून नाही आहे. तर हे याचा अर्थ हाच होतो. तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. अजून एक गोष्ट अशी आपल्याला पाहायला मिळते, की स्वच्छता आपण जी म्हणतो, की प्रायव्हेट पार्टची स्वच्छता असणं गरजेचं आहे. ते सेक्सी हेल्दी लाईफसाठी गरजेचं आहेच. प्लस ज्यावेळेस इंटिमेट होतायत, त्यासाठी कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन म्हणा किंवा इच्छा न होणं, ही गोष्ट नाही आली पाहिजे. त्यासाठी किती गरजेचं आहे? आता याचा 2 अंगाने विचार करायला. स्वच्छता गरजेची आहे. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या क्रिया करत असतात, काही लोकांना अननॅचरल क्रिया करायची असते, त्यामुळे तिथे स्वच्छता गरजेची आहे. तर हं, ते स्वच्छ नसेल, तर नको त्या ठिकाणी ती सवय करायची लागली असती. पुन्हा जो नॅचरल मार्ग आहे, पुन्हा तिथे करणार तुम्ही. त्यामुळे स्वच्छता
गरजेचे आहे. हं, आता स्वच्छताच्या दुसऱ्या अँगलने जर विचार केला ना, तर काही स्त्रियांना आहे ना, तो पार्ट अतिशय स्वच्छ ठेवण्याची सवय लागली असते. हं. खूप स्वच्छ जरी ठेवला, तरी त्या ठिकाणी ड्रायनेस निर्माण होतो. आता अ, इंटिमेट वॉश येतात, काही सुगंधी केमिकल्स किंवा साबण असतील, शॅम्पू असतील किंवा अशा प्रकारचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे स्वच्छता तर हवीच. ती हं, क्रिया करताना तो हं, थोड्या वेगळ्या अंगाने बनत आहे, की हं. नॅचरल, अननॅचरल क्रिया, एकदा अननॅचरल, एकदा नॅचरल. त्यामुळे ती हं, स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे, एखाद्या हं. ऑर्गन त्या ठिकाणी क्रिया करत असेल तर. आणि दुसरा स्वच्छतेच्या अंगाने मी सांगितलं आहे, की काही स्त्रियांना अतिस्वच्छता ठेवायचा प्रकार असतो. सेक्शुअल संबंधी बोलत नाही मी. हां, दैनंदिन जीवनामध्ये हां. वाईट डिस्चार्ज आहे, तर अतिप्रमाणात स्वच्छता करा. स्टिकी डिस्चार्ज आहे, तर अतिप्रमाणात स्वच्छ करा. हं. मी तुम्हाला सांगू का, नॅचरली वजाना ही मॉइस्ट असते. थोडासा डिस्चार्ज असतो. परंतु ओके. वाईट डिस्चार्ज असणं वेगळं. त्याला लिक्वेरी असं म्हणतात किंवा आणखी ॲबनॉर्मल हं. स्राव जे असतात ते वेगळे असतात. नेहमीच्या स्रावापेक्षा वेगळा होणं तो डिसीज आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं, की नॅचरल स्राव जरी असला, तरी त्याला देखील स्वच्छतेच्या नावाखाली अतिस्वच्छता केली जाते. हं. त्यामुळे त्या ठिकाणी ड्रायनेस येतो, इचिंग येते. ओके. अशा प्रकारचं अतिस्वच्छतेमुळे सुद्धा हे लक्षणं जाणवू शकतात. हा सेक्सच्या ओके. संदर्भात नाही हां, प्रश्न, हां, परंतु हा रुटीन जीवनात हां, बऱ्याचदा पाहिलं गेलेलं आहे. कारण कारण पेशंट असे येतात, ते हां. सांगतात. मग ज्यावेळेस विचारलं जातं, तुम्ही काय करता? तर दिवसातून 3-4 वेळा अशा प्रकारची ती क्रिया करतात. ओके. मग बऱ्याचदा त्यांच्या मनात फोबिया असतो. हां, हां. म्हणजे त्यामुळे या गोष्टीमध्ये अतिस्वच्छता पण काही गरजेची नाही. नॉन सेक्शुअल गोष्टीबद्दल बोलताना मी सांगेल रुटीनच्या बाबतीत. तर असा विचार करता येईल त्याला. आता आपण बघतो 30-40 नंतर इंटिमसीमध्ये खूप सारे बदल व्हायला लागतात. सो तुमच्याकडे जे काही केसेस येत आहेत, त्याला अनुसरून एक्झॅक्टली या काळामध्ये नक्की शरीरात काय बदल होतात किंवा मानसिक काय बदल होतात, जेणेकरून इंटिमसीमध्ये प्रॉब्लेम येतो? बरोबर. 30-40 मध्ये किंवा 40च्या अराउंड स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस बरेच होतात. हं, बऱ्याच वेळा मूड स्विंग व्हायला लागतो बघा, हं, चिडचिड होतात काही. 40शी नंतर आजकाल मेनोपॉजची अवस्था जरा अर्लीच यायला लागली असे हं. लक्षण दिसायला लागले किंवा पेरिमेनोपॉजल म्हणजे मासिक पाळी जाण्यापूर्वीचे काही वर्ष, हां. ती अवस्था म्हणू शकतो किंवा मेनोपॉजची अवस्था. यामध्ये इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असतो, तो कमी व्हायला लागतो. हं, त्यामुळे ड्रायनेस त्या ठिकाणी, ओलावा कमी असणं आणि त्यामुळे मग पेन होणं, सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस वेदना होणं, ती मसल आकुंचन करून घेणं, त्यामुळे पुढे अराउजल कमी होणं. म्हणजे तिथं आनंद मिळायच्या ऐवजी आपल्याला आधी भीतीच बसते. त्यामुळे हां. स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि पुरुषांचा जर विचार करायला गेला तर 30-40 नंतर बघा तुम्ही बरेचसे सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली असते. वजन हं, वाढायला लागलेलं असतं. स्मोकिंग हं, इत्यादी सवयी वाढायला लागले असते. त्याचा परिणाम तुमच्या जिजारीवरती सुद्धा होतो. सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे तुम्ही तिथंच बसताय, उठताय, व्यायाम करत नाही. रात्री अपरात्री जागरण करताय. हं. टेस्टोस्टेरॉन तुमचा कमी होत चाललाय. त्यामुळे लिबिडो कमी होत चालली म्हणजे सेक्सची इच्छा तुमची कमी व्हायला लागली. त्यामुळे 30-40 नंतर मी तर म्हणेल स्त्री असो किंवा पुरुष असेल यांनी हेल्थची काळजी घ्यावी. शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहावं, हां. मानसिक आरोग्य पण व्यवस्थित राहतं. मी तर म्हणेल की मी बऱ्याचदा म्हणतो की मेडिटेशन करा असे सल्ले देतात. मी म्हणतो आधी शारीरिक व्यायाम कर, मानसिक प्रसन्नता नंतर येते. बघा की ओके. तुम्ही असं बसा आणि मेडिटेशन करायला. किती लोकांना मेडिटेशन होतं? 5 ते 10 नाहीच. मिनिटं नाही. नाही. परंतु तुम्ही आधी शारीरिक व्यायाम केला आणि त्यानंतर थोडं 5 मिनिटं बसा. बघा, आधी तुम्ही आळस जर झटकून दिला, म्हणजे हां. आधी तुम्ही उठल्यानंतर शारीरिक क्रिया केली, व्यायाम केलं आणि नंतर मेडिटेशन केलं, हे माझं मत आहे. हं. मी बघितले बऱ्याच वर्षात. मेडिटेशन करा म्हटलं ना, तर नाही झोपतात लोकं पुन्हा. तर त्याच्याऐवजी शारीरिक व्यायाम आधी केला, त्यानंतर हां. मेडिटेशन केलं, तर बऱ्याचशा गोष्टी रूल आउट होतात. त्यामुळे 30-40 यानंतर हार्मोनल चेंजेस होतात. तुम्ही हेल्दी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आहार, एक्सरसाइज, झोप या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 30-40 नंतर आता 30-40 पर्यंत आपण खूप धावपळ केलेली असते करिअरसाठी खूप. 40 नंतर एक मॅच्युरिटी आलेली असते. आपल्याला हं. काय पाहिजे ना, आपण ठरवलं ना सर, तर त्या गोष्टी आपल्याला किती पाहिजे, किती धावायचे, हां. याच्यामध्ये आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि आपल्यावरती डिपेंड असणारे आपली बायको, आपली मुलं यांचं देखील आपल्यावर भवितव्य आहे. त्यामुळे आपण किती पळायचंय हे आपल्या हातात आहे. हे पळत असताना, धावत असताना तुमचं आरोग्य प्रायोरिटी पाहिजे. आपलं आरोग्य, त्यानंतर आपलं कुटुंब, हां. हे आपलं आणि मग नोकरी. तुम्ही जर हं. विचारणार ना नोकरी व्यवसाय महत्त्वाचा का? तर पहिले हेल्थ महत्त्वाचे. मी स्त्रियांना तर आवर्जून हां. सांगेल, की बाबा तू ठीक असतील ना, तर तुझ्यावर अख्खं कुटुंब आहे. बरोबर. पुरुष जातो बाहेर कामाला, आजकाल स्त्रिया पण चालल्यात. परंतु स्त्री अशी आहे ना, ती घरातही काम करते आणि बाहेरही काम करते. बरोबर. तर हे पिलर्स आहेत. म्हणजे पहिले स्वतःचं आरोग्य. बरेच काय करतात स्त्रिया हे सण करतात. सकाळी नवऱ्याला लवकर जायचं असतं कामावर, तर त्याचे घ्यायचं. मुलांना कामावर शाळेला जायचं असतं. त्याची काळजी घेण्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हां. हे पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही पहिले स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. मग वय कोणतंही असो. मग तुम्ही 30-40 संदर्भात प्रश्न विचारलाय का 30-40 नंतर आपल्याला मॅच्युरिटी आलेली आहे. तर आपल्याला एक प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे हे कळलं पाहिजे. हेल्थला, त्यानंतर आपल्या नात्याला
हां. आणि मग नंतर नोकरी व्यवसाय. तोपर्यंत आपण बऱ्यापैकी सेटल झालो असतो. आपल्याला कशात आनंद आहे, कोणते महत्त्वाचे आहे, प्रायोरिटी कशाला द्यायला हे कळलेलं असतं. तर लोकांचं चुकतं काय, की आपण आपल्या उद्योगधंद्याला, व्यवसायाला अतिप्रमाणात महत्त्व देतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतात आणि त्याच्यामुळे नात्यावरती पण परिणाम होतो. नात्यावरती मी हां. तुम्हाला सांगितलं, की फिजिकल, इमोशनल, मानसिक आणि सेक्शुअल अशा पद्धतीने परिणाम होतो. त्यामुळे गैरसमज देखील वाढू शकतात. त्यामुळे हेल्थ सगळ्यात इम्पोर्टंट आहे. सर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक कपलला पडतो, की लग्न झाल्यानंतरनं जे वर्षभराचा जो काही पिरियड असतो, गोल्डन पिरियड म्हणतो, एकमेकांना वेळ देणं, एकमेकांबद्दलचं प्रेम खूप काय म्हणतो आपण हाय लेव्हलला असतं आणि जसं मुलं होतात, काही वर्ष लग्नाला जातात, ते प्रेम कुठेतरी कमी होतं आणि मग एकमेकांवरती ब्लेम गेम सुरू होतो आणि कुठेतरी नात्यामध्ये मग परत कटुता तयार होते किंवा मग ते नातं ताणलं जातं. बरोबर, मग बरोबर. हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? या दोघांसाठी मी एका शब्दात सांगेल सुरुवातीला, नवदाम्पत्य. मी माझ्या पेशंटला पण सांगतो, नवदाम्पत्यासारखं राहा. नवदाम्पत्य म्हणजे काय असतं, की ज्यावेळेस आपलं नवीन-नवीन लग्न होतं, हं. त्या आपण ज्या कृती करतो, स्त्रियांच्या दृष्टीने जर विचार केला तर सुंदर दिसणं. आज मी ही साडी घातली तर त्याला छान वाटेल. मी हां. अशी आवरली तर छान वाटेल. दिसण्याकडे पण सुद्धा कल असतो. बाह्यरूप पण महत्त्वाचं आहे. मी म्हणत नाही, की बोलता-बोलता आपण म्हटलं, की बाह्यरूप सगळं नसतं. पण हां. असं नाही. बाह्यरूप पण महत्त्वाचं आहे. छान आवरणं, पूर्वीसारखं सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणं. नवरा घरी आल्यानंतर प्रेमाने बोलणं, स्पर्श करणं, जेस्चर सांगेल त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहे. पुरुषांनीही काय करायचं, की नवदाम्पत्यासारखं म्हणजे पूर्वी जसं तिला आठवड्यातून एकदा सिनेमाला घेऊन जात होतं. घरी हां. आल्यानंतर किचनमध्ये कोण नसताना आपसूक एक मिठी मारत होतं. "तू आज सुंदर दिसतेस." एखाद्या अवयवाची स्तुती करणं. अशा प्रकारच्या जेस्चर्स किंवा कृती करायला पाहिजे. नाविन्य आणलं पाहिजे. जर नाविन्य नाही आणलं, तर ते नातं पुन्हा बोथट वाटू लागतं. म्हणजे एक रूटीन क्रिया होऊ हं. लागते. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी नवदाम्पत्यासारखं राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. सो आता तुमच्याकडे इतक्या साऱ्या केसेस येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं पण तुमच्याकडे येतात. सो मला एक 2 केस सांगू शकाल का, की जे तुमच्याकडे आले, त्यांना एक स्पेसिफिक प्रॉब्लेम होता आणि आज खूप आनंदाने त्यांचं आयुष्य ते जगतायत? अतिशय छान. म्हणजे तुम्हाला एक केस सांगतो मी, की माझ्याकडे आय-टीमधले कपल आलते. आता इथं हं. कोणी व्यवसायाचा भाग म्हणून कुठला घेऊ नका. एक हं. उदाहरण आहे हे. हं. आय-टीचे आलते. आपल्याच कोथरूड भागातून माझ्याकडे आले होते, नवी सांगवी परिसरात. तर त्या दोघांचं वय बघा 30 होतं. 30 म्हणजे पण काय खूप असं वय हं. नाही, 30 होतं. तर त्या मुलींनी मला प्रश्न विचारला किंवा सांगितली माहिती, की "आम्ही सर दमून भागून येतो आणि दमून भागून आल्यानंतर ती क्रिया करण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि मग ओके. आम्ही रात्री झोपून जातो." मग मी तिला साधा प्रश्न विचारला, की "दमून भागून येताय म्हणजे किती वाजता येतात?" तर ते येत होते 8 वाजता. तर हं. 8 वाजताची सर वेळ काही एवढी पण हे नाही. जर हं. तुमच्यात मी नवदाम्पत्य सांगितलं, तुमच्यात जर स्पार्क असेल, तर तो स्पार्क गेलेला असेल, तर तुम्ही तो रिक्रिएट करू शकता. हं. आणि त्या म्हणजे दुर्दैवाने त्यांचा इंटरेस्ट गेला होता. ही केस आहेच, परंतु ते केस जी होती ना, ती इन्फर्टिलिटीची होती. आता ओके. हा विषय थोडासा मोठा होईल, परंतु मी जाणीवपूर्वक सांगू शकेन. हां. इन्फर्टिलिटी म्हणजे काय? लग्नाला 1 किंवा त्याहून अधिक वर्ष झाली असतील, नियमित शारीरिक संबंध येत असतील, अनप्रोटेक्टेड सेक्स होत असेल, तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल, तर त्याला इन्फर्टिलिटी असं म्हटलं जातं. हां. आता या केसचा विचार करा, ही टर्म इथे लागूच होत नाही. का? कारण त्यांच्यात सेक्सच होत नाही. मग हां. अनप्रोटेक्टेड राहू द्या, प्रोटेक्टेड, अनप्रोटेक्टेड कोणताच सेक्स होत नाही. हां. तर इन्फर्टिलिटीची व्याख्या आहे तर लागूच होत नाही त्यांना. म्हणजे त्यांच्यामध्ये ती क्रिया व्हायला पाहिजे. मग मी त्यांना समजून सांगितलं, "तुम्ही बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय आणि माझ्याकडे आलाय, पण ती तुमची क्रिया होत नाही. ती हां. क्रिया तुमच्याकडेच होत नाही, तर नैसर्गिकरित्या तुम्हाला बाळ कसं होणार आहे?" हां. त्यामुळे त्यांना मला इनिशिएटिव्ह घ्यायला लावलं, की तुझा मूड नसेल एखाद्याचा, कधी पुरुषाचा, कधी स्त्रीचा मूड नसेल, तर एकमेकांनी ओपनली कम्युनिकेट करायला पाहिजे. तुम्ही ती क्रिया चालू करायला सुरू करा. किमान अल्टरनेट डे, हं. किमान आठवड्यातून 2दा, किमान 15 दिवसातून 1 ते 2 वेळा. अति सुरुवात तर करा. मग मी हं. त्यांना ओव्ह्युलेशन डे काढून दिले. अंड कधी फुटतं या प्रकारे त्यांच्याशी डिस्कस ओके. केलं. आणि ओव्ह्युलेशन डे काय असतो, की ज्या काळात स्त्रीचं बीजांड फुटतं हं. आणि त्याच्या आसपासचे 4-5 दिवस असतात त्याला फर्टाईल विंडो पिरियड असं म्हटलं हं. जातं आणि त्या काळात निश्चितपणे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. ओके. मग त्या प्रकारे त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि असं मार्गदर्शन केल्यानंतर त्या काळात तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स करा आणि कोणतंही प्रेशर न घेता, कोणतंही शरीराचं, मानसिक कोणतंही प्रेशर न घेता ती क्रिया करा आणि ते क्रिया केल्यानंतर तुम्हाला ती इच्छित गोष्ट प्राप्त होणार आहे. म्हणजे या ठिकाणी बाळ होणं वेगळी क्रिया होती, हं. सेक्स होणं वेगळी क्रिया होती. हां. परंतु बाळ होण्यासाठी नैसर्गिकरित्या सेक्स होणं खूप गरजेचं आहे. हां. मग अशा प्रकारच्या त्या केसमध्ये मला बराचसा वेळ गेला, परंतु त्यांना मार्गदर्शन करून त्यांना ती प्रेग्नन्सी राहण्यास मदत झाली. ओके. आता दुसरी एक गोष्ट,
तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक कपल माझ्याकडे आलं नवी सांगलीपासून जवळचा एरिया आहे पिंपळे सौदागरमधून. कुणीतरी सांगितलं होतं की डॉक्टर विनायक शिंदेकडे जावा तुम्ही असं. त्या पेशंटची हिस्ट्री घेतली आम्ही. त्या पेशंटच्या लग्नाला झालते साधारण 3 ते 3.5 वर्ष किंबहुना त्यापेक्षा अधिक. हां. तुम्ही सरप्राईज व्हाल किंवा धक्का बसेल. 3.5 वर्षात एकदाही सेक्स झाला नसेल. अरे बापरे! ही गोष्ट मनाला न पटणारी आहे, परंतु ओह! अशा एक केस का? कारण ते कपल हनीमूनला गेलं होतं कोकण भागात हं. आणि त्याच रात्री किंवा त्याच वेळेस काहीतरी झालं. इथं आपल्याला अपप्रचार नाही करायचा. त्या व्यक्तीच्या मनात त्याला काहीतरी दिसलं आणि काहीतरी बाधा झाली आणि काहीतरी त्याच्यावरती हे झालं असं मनात विचार आला. ओके, फोबिया निर्माण झाला. त्यामुळे तो गोष्ट करायच्या अगोदर तो घाबरायचाच. आपल्याला ओके. काहीतरी ग्रासलंय आणि त्यांनी असे दीड ते म्हणजे 1.5-2 वर्ष असेच काढली आणि त्यानंतर पुण्यात त्याची जॉब होता रात्रपाळीचा. बायकोचा जॉब ओके. होता दिवसाचा. मला सांगा ऑलरेडी 1.5-2 वर्ष हां. तुम्ही अशी काढलीत. त्यानंतरचा पूर्ण 1 वर्ष असं आहे, की घरात बाकीचे पण होते. त्यामुळे प्रायव्हसी नाही. हं. म्हणजे पुढचे 1.5-2 वर्ष म्हणजे ज्यावेळेस मी हिस्ट्री टेकिंग घेतली आणि हं. त्याची आई घेऊन आली ती. म्हणजे त्या मुलीची सासू आणि मुलाची आई ते हं. घेऊन आले मग त्यांना मी सांगितलं, असा-असा प्रकार आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे आणि तुम्ही मला म्हणताय, की त्यांना प्रेग्नन्सी हं. का राहत नाही. म्हणजे तुमचं ड्युरेशनपेक्षा तुम्ही सेक्स किती वेळा केला हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे हां. पहिल्या 1.5-2 वर्षात ते काहीतरी त्याच्या मनावरती परिणाम झाला. त्याच्यामुळे त्याने ती क्रिया केली नाही. पुढच्या 1.5-2 वर्षात त्याची नोकरी रात्रपाळीची आणि ह्याची हं. नोकरी दिवसाची. त्यामुळे प्रायव्हसी नाही. तो केस आणि मग तुम्ही इन्फर्टिलिटी म्हणून त्याला कसं ट्रीट करणार? हं. मग ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना सांगितलं, की ज्यावेळेस तुम्ही दोघांची ड्युटी एक घेचाल, तुम्हाला प्रायव्हसी राहील आणि हे मनात बसलेली भीती आहे तुझी जोपर्यंत काढणार नाही, तू प्रयत्न करणार नाही, इनिशिएटिव्ह घे. त्या मुलीला सांगितलं आणि योगायोगाने मुलगी खूप समजदार होती. तर आजकाल अशी समजदारपणा मिळणारी माणसं खूप कठीण आहेत. हं. तर मुलगी समजदार होती त्यामुळे त्यांच्यामध्ये ती क्रिया व्यवस्थित होऊ लागली आणि पुढे त्यांनाही आउटकम चांगले मिळाले. आणि याच्या उलट आणखी तिसरी तुम्ही 2 विचारलं पण हां. तिसरी केस सांगतो अगदीच काही दिवसापूर्वी. अगदीच सोशल मीडियावरून बघून माझ्याकडे एक कपल आलं होतं. त्यातला लिटरली एवढं फ्रस्ट्रेटेड होता मुलगा. मुलगा खूप अंडरस्टँडिंग होता. मुलगी मी तुम्हाला म्हटलं ना, एखाद्या गोष्टीचं चुकीचं ज्ञान असणं हं. काय. त्या मुलीचे प्रत्यक्ष शब्द होते, की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे त्या व्यक्तीला ती कृतीच करता येत नाही आणि तिनं ओके. तो बळजबरीने घेऊन आला माझ्याकडे आणि त्याला मग मी तिचं ऐकलं. मीच ऐकत बसलो लिटरली. ती मुलगी पूर्ण बोलतच होती. मला एकही मी शेवटी म्हटलं, "तुम्हाला बोलू देणार आहे का नाही?" तर ती मुलगी काय म्हटली, "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तुम्ही काय सांगता मला मेडिसिन सांगता, अमुक कर, तमुक कर." म्हणजे चुकीच्या संकल्पना जर मनात बसल्या तर हां. म्हणजे त्या मुलीने ठरवलं, ती मुलगी अक्षरशः त्याला हाती लावू देत नव्हती आणि तो पोरगा एवढा फ्रस्ट्रेटेड. म्हणजे सर एखाद्या केसचा फक्त शारीरिक मानसिक विचार करून हं. चालत नाही. त्यांची घरगुती परिस्थिती कशी आहे. घरात त्याचे वडील बरोबर. होते. त्या वडिलांना एकटा आजारी होते. त्याला तो बघण्यात मगाशी बोलता-बोलता एक रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रश्न निघाला. त्यांना पप्पांना पण बघायचंय. हं. नवीन मुलगी केली त्याचं बऱ्याच वर्षातनं लग्न जुळलं होतं. वयाच्या 35व्या वर्षी लग्न झालं होतं ओके. आणि त्या स्त्रीचंही उशिरा लग्न झालं होतं. तिचीही घरची परिस्थिती रिस्पॉन्सिबिलिटी जास्त होता. त्यामुळे सेक्सला इम्पोर्टन्सच राहिला नव्हता आणि ते मग हं. काहीतरी तिला कदाचित अजून एक ही तुम्हाला खूप विचित्र गोष्ट वाटेल. म्हणजे आजच्या जगात याही गोष्टी मानल्या जातात. तिनं भविष्य काय पाहिलेलं माहिती आहे का? माझं हं. दुसरं लग्न होणार आहे. त्यामुळे तिने कदाचित हं. हे तुम्हाला म्हणजे हा आपल्या पॉडकास्टची निगडीत किंवा विषय हं. संबंधी नाही. तिला कुठेतरी असं वाटत होतं, की हे लग्न ब्रेक व्हावं आणि आता माझं माझ्या आयुष्यात दुसरं लग्न आहेच. ओके. त्याच्यामुळे कदाचित ती करत असेल. म्हणजे मनाला कोणी आपण ओळखू शकत नाही कुणाच्या मनात हं. काय विचार चालू असेल. म्हणजे कदाचित त्या कारणास्तव ती त्याच्यापासून फारकत घेत असेल किंवा तशी वागत असेल. त्यामुळे अशी घटना आहे, की अतिज्ञान किंवा चुकीचं ज्ञान हं. तुमचं नातं तुटू शकेल. तुमच्या पहिल्या 2 सक्सेसफुल स्टोरी सांगितल्या, परंतु सक्सेसफुलपेक्षा ही गोष्ट मला वाटलं, की हं. व्यक्त व्हावी. असंही असतं, की सोशल मीडियाचा किंवा चुकीच्या ज्ञानाचा परिणाम एखाद्या केसवरती. ती कपल माझ्याकडे परत आलं नाही कारण ती मुलगी तयारच नव्हती. हेही मी म्हणजे ओके. सगळेच येतात आणि असं नाही, परंतु असेही अनुभव येतात. त्यामुळे ही गोष्ट ॲड्रेस करू वाटली, की सेक्शुअल हेल्थशी संबंधित इतर कोणकोणत्या गोष्टी असू शकतात. हां. शारीरिक, मानसिक, इमोशनल, सोशल अक्षरशः आपण त्या ह्याच्यापर्यंत आलो बाधा, हां. मंगळ, ग्रह म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो, हस्तक्षेप असतो असं मला वाटेल. डॉक्टर आता बऱ्याच वेळा आपण सेक्स लाईफबद्दल बोलतोच आहे. पण बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं, की स्त्रीला असं वाटत असतं, की लवकर कन्सीव्ह व्हावं. पुरुषाला असं वाटत असतं, की आपला स्टॅमिना वाढला पाहिजे, पण तो कधी-कधी होत नाही आणि त्याला तिथून एक इन्सिक्युरिटी राहते, की यार हे होत नाही आणि मग परत असं होतं, की कन्सीव्ह होत नाही. मग ती केस येते वंध्यत्वमध्ये. मग अशा केसेस तुमच्याकडे आल्या असतील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रात असे काही स्पेसिफिक दिवस असतात, हं. त्याला फर्टाईल विंडो म्हटलं जातं. म्हणजे या पिरियडमध्ये निश्चितपणे प्रेग्नन्सी राहण्याची चान्सेस
हं. असतात आणि त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन डे असतो म्हणजे बीजांड फुटण्याचा एक कालावधी असतो. हां. आता मासिक पाळीचं चक्र प्रत्येक स्त्रीचं वेगवेगळं असतं. हं. तर त्याची एक पद्धत आहे. येणाऱ्या मासिक पाळीच्या दिवसांमधून 14 दिवस वजा करायचे. सपोज ओके. तुमचं 28 दिवसांचं सायकल असेल, तर 28 वजा 14, 14व्या दिवशी अंड फुटतं. हां, 30 दिवसांचं सायकल असेल, तर 30 वजा 14, 16व्या दिवशी अंड फुटतं. हां, मग आपल्याला कळलेलं असतं आता नियमित 3-4 सायकल झालेल्या असताना आपल्याला अंड कधी फुटतं हे सांगितलेलं असतं. आपल्याला हां. लक्षणं पण डॉक्टरांनी सांगितलं असतं. त्यामुळे स्त्रीला त्यावेळेस माहीत असतं, की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये माझं ओव्ह्युलेशन होणार आहे, अंड फुटणार आहे. हां. त्यावेळेस काय राहतं, की सेक्स हा प्लेजर न राहता एक रूटीन टास्क बनतो किंवा मेडिकली कंडिशन बनते, की आता आपल्याला ह्या दरम्यान शारीरिक संबंध आलेच पाहिजेत. ओके. म्हणजे आणि ह्यावेळेस काय होतं, की स्त्रीने पुरुषाला सांगितले असते, "बाबा या काळात ओव्ह्युलेशन होणार आहे." त्यामुळे पुरुषाच्या डोक्यामध्ये तुम्ही प्रश्नामध्ये विचारलं हं. परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे हां. स्ट्रेस असतो. मग हं. काय होतं, की या परफॉर्मन्स एन्झायटीमुळे बऱ्याचदा इरेक्शन येतच नाही. आलं तर ओके. टिकून राहत नाही किंवा झालं तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हं. म्हणजे लवकर स्खलन होतं. ऑलरेडी अशी केस आहे माझ्याकडे. ओके. तर स्खलन होतं. त्यामुळे परफॉर्मन्सचं प्रेशर होतं. म्हणजे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट करत असताना बऱ्याचदा काय होतं, की काही सेक्शुअल समस्यांना पण सामोरे जावं लागतं. कारण ते ओके. त्यांच्या डोक्यात आहे इन्फर्टिलिटी किंवा पिरियड्स रेग्युलर होणं, हां. रिपोर्ट्स याच्याभोवती ते त्यांचं नातं फिरतं. म्हणजे हं. तुम्ही मेकॅनिकल बनता. तुम्हाला ते कन्सीव्ह पाहिजे म्हणून तो सेक्स होतो. सेक्स आनंदासाठी होत नाही. त्यामुळे हां. इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये ओव्ह्युलेशन डे, परफॉर्मन्स एन्झायटी या सगळ्यांचा समावेश होतो. त्यामुळे इन्फर्टिलिटी ट्रीट करत असताना ह्या गोष्टीसुद्धा पाहिल्या पाहिजेत, की त्यांच्या त्या क्रिया व्यवस्थित होतात का नाही. अन्यथा ओके. मग नैसर्गिक नाही झालं तर पुढे ऑप्शन आहेत IUI, IVF वगैरे. परंतु ओके. जर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगितलं आणि तुम्ही जर दोघांमधलं नातं व्यवस्थित असेल म्हणजे अंडरस्टँडिंग म्हणजे हां. बोलून ओपन कम्युनिकेशन जर झालं, तर मग ती पुरुषाला परफॉर्मन्स करण्याच्या आधी टेन्शन येत नाही. ओके. आणि बऱ्याचदा ते फिमेलच्या पण डोक्यात काय असतं, आता अंड फुटणार आहे त्यामुळे तिचा विचार अराउजल येत नसते त्याला, उत्तेजना हां. नाही. पण त्याचं काय असतं, की आता ह्या दरम्यान अंड फुटणार आहे, सेक्स झाला पाहिजे. हां. त्यामुळे ती क्रिया नॅचरली न होता, प्लेजर न होता बऱ्याचदा अराउजलमध्ये डिस्टर्बन्स होतो, वेदना होणं ह्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे ओके. इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट करत असताना काही सेक्शुअल समस्या पण येतात. त्यालाही सामोरं जावं लागतं आणि कपलला त्या पद्धतीने काउन्सिलिंग देखील करणं खूप महत्त्वाचं असतं. डॉक्टर तुम्ही आता जे सांगितलंत, की बाबा 4-5 दिवस खूप महत्त्वाचे आणि त्याच्यात जर शारीरिक संबंध केले, तर प्रेग्नन्सी राहू शकते, असं तुमचं म्हणणं आहे. तर एक्झॅक्टली मग त्या पिरियडमध्ये काय काळजी घेतली पाहिजे? बघा आता मी तुम्हाला 4-5 दिवस सांगितले महत्त्वाचे आहेत. परंतु प्रेग्नन्सी राहण्यासाठी केवळ तेच दिवस महत्त्वाचे आहेत का? किंवा तेवढीच हं. गोष्ट महत्त्वाची आहे का? पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीची मासिक पाळी रेग्युलर पाहिजे. फर्टाईल विंडो पिरियड म्हणजे अंड फुटलं पाहिजे. दुसरी गोष्ट अंड फुटण्याच्या काळातच शारीरिक संबंध आले पाहिजेत. आणि ओके. ते झाल्यानंतर स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या चांगली हं. पाहिजे. स्पर्म मोटिलिटी गती चांगली पाहिजे आणि स्पर्म हा मॉर्फॉलॉजिकली चांगला पाहिजे, हेल्दी पाहिजे. म्हणजे तुमचं अंड फुटून नुसतं चालत नाही. ओव्ह्युलेशन तर गरजेचं आहे. परंतु स्पर्म काउंट कमी असेल, स्पर्म चांगले नसतील, डेड स्पर्म जास्त असतील, ओके. मग गतिशील नसतील, तर प्रेग्नन्सी राहणार कशी? अंड्यापर्यंत स्पर्म पोहोचणार कसा? त्यामुळे स्त्रियांच्या बाजूने जेवढं ओव्ह्युलेशन महत्त्वाचं आहे, तेवढं पुरुषांच्या बाजूने ती क्रिया व्यवस्थित व्हायला पाहिजे. ओके. स्पर्मला गती पाहिजे, संख्या जास्त पाहिजे. जेवढी संख्या जास्त, तेवढी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त. भले एकच स्पर्म आणि ओके. एकच ओव्हम एकत्र येत असतील, हं. परंतु जेवढी संख्या जास्त तेवढी चान्सेस जास्त. जेवढी गतिशील स्पर्मची संख्या जास्त, तेवढी प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त. जेवढा मॉर्फॉलॉजिकली चांगला स्पर्म, तेवढी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्त्री ओके. आणि पुरुष या दोघाही बाजूनी ह्या 3 ते 4 गोष्टी जर असतील, तर निश्चितपणे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे आता डॉक्टरांनी हे क्लिअर केलंय, की समजा कोणी आपले प्रेक्षक यंग असतील, नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्यांनाही प्रेग्नन्सी ठेवायची असेल, चान्स घ्यायचा असेल, डॉक्टरांनी जे आता सांगितलंय ते पाळा. मला वाटतं नक्कीच त्याचा फायदा होईल. सो डॉक्टर मला वाटतं आपण आता थांबूयात. खूप वेळ झाला आपण चर्चा करतोय. आपण वेगळ्या विषयावर परत भेटणारच आहोत. पण तूर्तास आपण थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचंही मनापासून धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. नक्की येस, आपण नंतर भेटूया. पुन्हा येस. एकदा तुमचं आभार. नक्की, नक्की. तुम्हाला जर वाटतंय, की तुम्हालाही काही लैंगिक समस्या आहे, की तुम्हालाही तुमच्याविषयी ज्या गोष्टी लोकांना सांगायच्या नाहीयेत, पण आतमध्ये कुठेतरी दडलेलं आहे, कुणाशी बोलावं कळत नाही, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी बोलू शकता. डॉक्टरांचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय. तुम्ही त्यांना फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करा. नक्कीच डॉक्टर तुम्हाला कनेक्ट करतील. येस. सो तुम्हाला हा जर एपिसोड आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.